निरुक्त. तुम्हाला स्लाइड चेंज झालेली दिसते का? हो दिसते. नाही, पुढची स्लाइड ही माझ्या नावाची जी स्लाइड आहे ती सोडून नाही सर. झालेली नाही दिसते. नाही 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 नाही. नाही सर. नाही. आता आता दिसते. हो. हा. तर आपल्याला व्याकरणाचा जो भाग आहे तो बघायचा आहे. मी ज्या पीपीटीज आहेत त्या शक्यतो इंग्रजीमध्येच बनवलेल्या आहेत आणि लेक्चरही आपण मिक्स अशा याच्यात घेऊ किंवा हिंदी याच्यात घेऊ, म्हणजे ते सगळ्यांना समजेल. मला माहित आहे की हा जो विषय आहे व्याकरण हा तसा टेक्निकल विषय आहे आणि तुम्ही सगळे जे विद्यार्थी आहात ते वेगवेगळ्या विषयांचे आहात. म्हणजे काही जण योगशास्त्राचे आहेत, काही एपिक्स आणि पुराणाचे आहेत आणि जे संस्कृत विषयाचे आहेत त्यातले सुद्धा सगळेच जण काही व्याकरणाचा अभ्यास करणारे नाही आहेत प्रामुख्याने. त्यामुळे शक्य तितक्या सोप्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपला पहिला जो मुद्दा आहे तो व्हॉट इज ग्रामर. ग्रामर म्हणजे काय किंवा ग्रामर ये हम किसे कहते हैं. सो ग्रामर इज द स्टडी ऑफ क्लासेस ऑफ वर्ड्स, their inflections and their functions and relations in the sentence. एखादा जो शब्द आहे तो शब्द कसा बनलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ काय होतो, त्या शब्दाचं व्याकरण काय आहे, म्हणजे त्या शब्दाचा प्रकार कोणता आहे, ते नाम आहे, ते विशेषण आहे का, ते क्रियापद आहे, हे सगळं बघून त्याचा आपण वाक्यामध्ये वापर करत असतो. तर जे ग्रामर आहे ते कशाशी डील करतं, तर त्या शब्दाचा प्रकार असेल, त्या शब्दाचं बनणं असेल, त्या शब्दाचा अर्थ असेल, या सगळ्याशी ग्रामरचं जे डीलिंग आहे ते होतं. आता संस्कृत मध्ये आपण ग्रामर या अर्थी कोणता शब्द वापरतो, तर व्याकरण. हम कौन सा शब्द यूज करते हैं ग्रामर के लिए? व्याकरण ये शब्द हम यूज करते हैं. ओके, सो देयर इज अ रूट वी प्लस आ प्लस क्रू इन द वर्ड व्याकरण. व्याकरण हा जो शब्द आहे तो वी अधिक आ अधिक क्रू या धातूपासून बनलेला आहे. व्याकरण डील्स विथ द करेक्ट फॉर्म्स ऑफ syllables, words, sentences. व्याकरण जे आहे ते वर्ण, शब्द, वाक्य यांच्या बरोबर व्यवहार करतं. व्याकरणामध्ये आपण जेव्हा जेव्हा असं म्हणतो की व्याकरण, तेव्हा आपल्या समोर काय येतं? अल्फाबेट्स येतात, वर्ड्स येतात, सेंटेन्सेस येतात, ग्रामरचे रूल्स येतात, बरोबर. त्यामुळे व्याकरणामध्ये हा सगळा काही भाग येतो. लँग्वेज इज नॉट पॉसिबल विदाउट ग्रामर. कुठचीही जी भाषा आहे त्या भाषेला तिचं असं स्वतःच एक व्याकरण असतं. त्या व्याकरणाच्या नियमांना अनुसरून ती भाषा जी आहे ती आपल्याला बोलावी लागते. काही नियम ठरलेले असतात की अमुक एका भाषेमध्ये तुम्ही क्रियापद कुठे वापराल, अमुक एका भाषेत तुम्ही कर्ता कुठे वापराल, कर्म कुठे वापराल, बरोबर. असे सगळे नियम ठरलेले असतात आणि त्यामुळे आपण जी भाषा आहे ती व्याकरणाशिवाय पॉसिबल होणारी नाही. म्हणून व्याकरणालाच शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. शब्दानुशासन म्हणजे काय, तर त्या शब्दांना लावलेली शिस्त. की कर्ता असेल तर त्या कर्त्याची माझ्या वाक्यामधली जागा कोणती असेल, कर्माची प्लेस कोणती असेल, वर्ब असेल तर त्याची प्लेस कोणती असेल. म्हणजे साधारणपणे आपण जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतो तर इंग्रजीमध्ये बोलत असताना आपण साधारण SVO अशा पद्धतीची जी कन्स्ट्रक्शन आहे ती फॉलो करतो की आधी सब्जेक्ट, मग त्याच्यानंतर आपलं वर्ब येतं, त्याच्यानंतर आपलं ऑब्जेक्ट येतं, करेक्ट. पण हेच जे फ्रेमवर्क आहे हे फ्रेमवर्क आपण बाकीच्या भाषा बोलताना फॉलो नाही करत. म्हणजे मराठी बोलताना फॉलो नाही करत,
हिंदी बोलताना फॉलो नाही करत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते जे फ्रेमवर्क आहे, त्या शब्दांना लावलेली शिस्त आहे, त्यांचं जे शासन आहे ते आपल्याला बदललेलं दिसतं. त्यामुळे व्याकरण म्हणजे काय आहे? शब्दानुशासन. ती आपल्या बोलण्याला, आपल्या भाषेला लावलेली एक शिस्त आहे, असं आपण समजून घेऊ शकतो. थोडक्यामध्ये व्याकरण म्हणजे काय हे आपण या पद्धतीने समजून घेऊ शकतो. माझ्याकडे हे बदललं जातच नाहीये. हा. आता जेव्हा आपण संस्कृत व्याकरणाचा विचार करतो, तेव्हा संस्कृत व्याकरण असं म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी जे नाव उभं राहतं ते आहे पाणिनी. कारण पाणिनीने जो त्याचा ग्रंथ लिहिलेला आहे तो संस्कृत व्याकरणाचा सर्वमान्य असा ग्रंथ आहे. त्यामुळे कधीही संस्कृत व्याकरण असं म्हटलं की त्याच्यात पाणिनीला स्थान नाही, किंवा पाणिनी एक्सक्लूड करून आपण काही शिकू शकू असं होत नाही. त्यामुळे पाणिनी जो आहे त्याचा अ, उल्लेख हा सगळ्यात आधी येतो. नंतर आपण संस्कृत व्याकरणाची परंपरा पण बघणार आहोत. इथे मुद्दामून मी पाणिनीचा जो टाइम पिरियड आहे, त्याचा जो काळ आहे तो वेगवेगळा इथे मी लिहून दिलेला आहे. म्हणजे सत्यव्रत सामाश्रमी यांना कोणता वाटतो, किंवा राजवाडे यांना कोणता वाटतो, भांडारकरांना कोणता वाटतो, किंवा जे फॉरेन स्कॉलर्स आहेत त्या फॉरेन स्कॉलर्सना तो कोणता वाटतो, तो आपण इकडे लिहिलेला आहे. प्रत्येकाने या पाणिनीवरती स्वतंत्र असा रिसर्च केलेला आहे, स्वतंत्र असं संशोधन केलेलं आहे, आणि त्यातून त्यांनी पाणिनीचा जो काळ आहे तो ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जेव्हा संस्कृतचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे माहित आहे की हे जे सगळे लेखक असतात, पाणिनी असेल किंवा सगळ्यात फेमस म्हणून कालिदास असेल, भास असेल, यांच्या काळाबद्दल बरेच मतभेद असतात. तर विद्वान वेगवेगळ्या अप्रोचेसनी त्या त्यांच्या टेक्स्टकडे बघतात. त्यांचा टेक्स्च्युअल अभ्यास जो आहे तो केला जातो. त्यांचे काही संदर्भ दुसरीकडे कुठे येत आहेत का हे पाहिलं जातं, आणि त्याच्यानंतर त्या लेखकाचा जो काळ आहे तो काळ ठरवला जातो. तर इथे असा प्रत्येकाने आपापला आपापला दिलेला असा काळ आहे. म्हणून मी खाली असं दिलेलं आहे की तुम्ही रिसर्चच्या दृष्टीने विचार करताना काय करू शकता, तर एखादा जो ऑथर आहे त्याचा काळ ठरवणं हा सुद्धा एखाद्याच्या रिसर्चचा भाग असू शकतो. त्याच्यासाठी वेगवेगळे अप्रोचेस ठेवून आपल्याला तो काळ जो आहे त्या ऑथरचा हा डिसाइड करावा लागतो. याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे ग्रंथ वाचले पाहिजे. तुम्हाला तो ऑथर मुळात पूर्ण कळलेला असला पाहिजे, माहिती असला पाहिजे, तेव्हा तुम्ही हा रिसर्च करू शकाल. त्यामुळे याच्यासाठी अगदी मायन्यूट पद्धतीने सगळे जे टेक्स्ट आहेत ते सगळे टेक्स्ट वाचलेले अपेक्षित आहेत. तर अशा पद्धतीने पाणिनीचा जो काळ आहे तो प्रत्येकाने वेगवेगळा सांगितलेला आहे. आणि तुम्ही रिसर्च साठी सुद्धा असा एखाद्या पर्टिक्युलर ऑथरचा काळ जो आहे तो ठरवू शकता. तशा प्रकारचा रिसर्च तुम्ही हाती घेऊ शकता. आता इथे जी आहे ती मी संस्कृत व्याकरण परंपरा दिलेली आहे. दिस इज दिस इज द ट्रॅडिशन ऑफ संस्कृत व्याकरण बिफोर पाणिनी. ही सगळी कशाची आहे? पाणिनीच्या आधीची. म्हणजे पाणिनी होण्या आधी कोण कोण होऊन गेले संस्कृत व्याकरणकार, त्यांची ही इकडे लिस्ट दिलेली आहे. बघा, ते एकंदर 21 आहेत असं आपल्याला दिसेल. इंद्र आहे, भागुरी, पौष्करस, चारायण, काशकृत्स्न, वैयाघ्रपद, माध्यंदिनी, रौढी, शौनक, गौतम, व्याळी, आपिशली, काश्यप, गार्ग्य, गालव, चाक्रवर्मण, भारद्वाज, शाकटायन, शाकल्य, सेनक आणि स्फोटायन, अशा 21 जणांची यादी दिलेली आहे. आणि 12 to 21 आर मेन्शन बाय पाणिनी इन डिफरंट सूत्रास. पाणिनीने याच्यातले हे जे काही आहेत
ते आपल्या अष्टाध्यायीमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सॉरी, त्यांचा निर्देश केलेला आहे. त्यांचा संदर्भ जो आहे तो त्याने घेतलेला आहे. 12 पासून 21 पर्यंत जे आहेत त्यांची नावं आपल्याला पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये सापडतात. आणि पहिले जे आहेत 1 ते 11 यांची नावं आपल्याला सापडत नाहीत. आपल्याला अन्य काही सोर्सेस वरून समजलेले हे सगळे संस्कृत व्याकरणकार आहेत, ज्यांची नावं आपल्याला पाणिनीच्या अष्टाध्यायीत मिळत नाही. मग आता बघा पाणिनीने त्यांचा निर्देश कसा केलेला आहे. तर अवं स्फोटायनस्य असं पाणिनीचं सूत्र आहे. स्फोटायनाचं जे मत आहे, स्फोटायनाचा जो ओपिनियन आहे, तो ओपिनियन सांगण्यासाठी म्हणून पाणिनीने हे सूत्र लिहिलेलं आहे. अवं स्फोटायनस्य. पाणिनीचा स्वतःचा असा एक त्याच्या संदर्भामध्ये ओपिनियन असेलच, पण माझ्या बरोबर स्फोटायनाचं काय मत आहे हे सुद्धा त्याने कोट केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला 2 वेगवेगळी रूप सुद्धा मिळतात व्याकरणामध्ये. तर हा स्फोटायनाचा निर्देश आहे. त्याच्या पुढे जर बघाल, इको असवर्णे शाकल्यस्य ह्रस्वश्च असं त्याचं सूत्र आहे 6-1-127 वर. तर या ठिकाणी त्याने शाकल्य याचा निर्देश केलेला आहे. किंवा लोपशाकल्यस्य हे सुद्धा सूत्र आहे. जे MA संस्कृत करणारे आहेत त्या लोकांनी लोपशाकल्यस्य वगैरे ही सूत्र शिकलेली आहेत. त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की शाकल्याच्या मतानुसार आपण एखाद्या शब्दाची प्रक्रिया केली तर रूप कसं वेगळं मिळतं, आणि जर शाकल्याला आपण एक्सक्लूड केलं तर आपल्याला कसं वेगळं रूप प्राप्त होतं शब्दाचं, हे त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. आपल्याला या ठिकाणी रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं काय बघायचंय ते बघा. पाणिनीची अष्टाध्यायी आपल्याकडे अवेलेबल आहे. ते एक टेक्स्ट असं आहे जे की उपलब्ध आहे आणि आजपर्यंत ते मौखिक परंपरेतून वगैरे चालत आलेलं आहे आपल्याकडे. लोकांनी पाठ केलेलं टेक्स्ट आहे पाणिनीची अष्टाध्यायी हे. त्यामुळे ते आपल्याकडे टिकून आहे टेक्स्ट. त्याच्या आधी सुद्धा अर्थातच भाषा होती, भाषेचं व्याकरण होतं, आणि त्यामुळे त्या काळामध्ये भाषेचं व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला असेल. पाणिनीच्या आधी पाणिनी हा काही पहिल्यांदाच कोणीतरी आला आणि चला आता मी व्याकरण लिहितो असं झालेलं नसणार आहे. त्याच्या आधी निश्चितपणे लोक असणार आहेत. त्यांनी आपापली व्याकरणं तयार केली असतील. स्वतः अभ्यास करून काही भाषेचे जे नियम आहेत ते नियम त्यांनी 100% बनवलेले असतील. बरोबर. मग पाणिनीने काय केलं, पाणिनीने त्यांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आणि जेव्हा त्याला असं वाटलं की नाही, इथे स्फोटायनाचं मत देणं गरजेचं आहे, कारण स्फोटायनाच्या मतानुसार जे रूप तयार होतं ते रूप आपल्याला वापरामध्ये दिसतं, लौकिक भाषेमध्ये ते आहे, वापरलं जातं, असं जेव्हा त्याला दिसलं तेव्हा त्याने तिकडे शाकल्याचं मत घेतलं, स्फोटायनाचं मत घेतलं, आणि बाकीची जी सगळी सूत्र आहेत ती सगळी त्याची स्वतःची सूत्र आहेत. पण तरी सुद्धा आधीचे जे होऊन गेलेले पूर्वसुरी आहेत त्यांचा निर्देश, त्यांची मतं आपल्याला पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दिसतात. म्हणून कोटिंग संबंध असं मी तुम्हाला रिसर्च साठी दिलेलं आहे की आपण जेव्हा रिसर्च करत असतो तेव्हा आधी जो काही रिसर्च झालेला आहे त्याच्यावरती लोकांची मतं काय आहेत ते सुद्धा आपण देणं गरजेचं आहे. कौटिल्य अर्थशास्त्र जे शिकत आहेत त्यांना हे माहिती असेल की कौटिल्याने सुद्धा आधी अनेकांची मतं कौटिल्य देतो आणि मग त्याच्यानंतर कौटिल्य स्वतःचं मत मांडतो. बरोबर. तसंच पाणिनीने इथे स्वतःचं मत दिलेलंच आहे, म्हणजे त्याला जो योग्य वाटत आहे तो त्याने नियम दिलेलाच आहे. पण जर स्फोटायनाच्या पद्धतीने सुद्धा रूप बनत असेल किंवा शाकल्याचं जे मत आहे त्याचा जो रूल आहे त्याच्यानुसार जर रूप बनत असेल तर त्याने त्यांची मतं सुद्धा तिथे दिलेली आहेत आणि त्यावेळी त्याने त्यांचा निर्देश केलेला आहे बघा. म्हणजे हे मत स्फोटायनाचं आहे, हे शाकल्याचं आहे, हे त्याचं नाहीये, पाणिनीचं स्वतःचं हे मत नाहीये, हेही त्याने तिकडे सांगितलेलं आहे. बऱ्याचदा दुसऱ्याच मत आहे पण ते आपलं मत आहे असं करून लोक रिसर्च मध्ये ते लिहितात. तर तसं करायचं नाही. अवं स्फोटायनस्य, अवं तिकडे घाला,
हे मत जे आहे ते स्फोटायनाचं आहे, तर पाणिनीने त्याचाच निर्देश केलेला आहे. म्हणजे ज्या आपण माल प्रॅक्टिसेस म्हणतो रिसर्च मधल्या, की दुसऱ्याचं जे आहे ते चोरून लिहायचं आणि तिकडे त्याचं नाव टाकायचं नाही, तर असं आपल्याला हे संस्कृत लेखक करताना दिसत नाही. कौटिल्य सुद्धा इतरांची नावं देतो, पाणिनीने सुद्धा इतरांची नावं दिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा निर्देश त्यांचं मत सांगत असताना करायचा. आता पाणिनीच्या नंतर कोण कोण आहे बघा, इथे आपण 3 युग मानलेली आहेत. म्हणजे अं, संस्कृत व्याकरणाची 3 युग जी आहेत ती मानलेली आहेत. त्यातलं जे पहिलं युग आहे त्याच्यात आहे पाणिनी, मग कात्यायन आहे. यांची माहिती आपण घेणार आहोत. मी आता जस्ट हे कोण कोण कोणत्या कोणत्या याच्यात आहे ते सांगतोय. पतंजली आहे. या तिघांना मिळून त्रिमुनी अशी संज्ञा आहे व्याकरणामध्ये. पाणिनी, कात्यायन आणि पतंजली. त्याच्यानंतर दुसऱ्या युगामध्ये कोण येतो? भर्तृहरी, ज्याने वाक्यपदीय हा ग्रंथ लिहिला, तो भर्तृहरी येतो. आणि तिसरं जे युग आहे त्याच्यामध्ये बघा, भट्टोजी दीक्षित, नागेश भट्ट, वरदराज असे लोक येतात. याच्यामधलं जे पहिलं युग आहे ते प्राचीन व्याकरणाचं युग आहे. आणि तिसरं जे युग आहे ते नव्य व्याकरणाचं आहे. हे जे पहिलं युग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान परंपरा दिसते. म्हणजे पाणिनीने ज्या पद्धतीने सूत्र लिहिलेली आहेत त्या सूत्रांच्या क्रमानेच आपल्याला एक्सप्लेनेशन झालेली दिसून येतात. त्यांच्यावरती ती त्याच पद्धतीने शिकलेली दिसून येतात. आणि जे तिसरं युग आहे त्याच्यामध्ये मात्र ते प्रक्रियेचं युग आहे. आपण त्याची माहिती घेणार आहोत नंतर पुढे, की कशा पद्धतीने या युगामध्ये पाणिनीच्या अष्टाध्यायीचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलण्याचा प्रयत्न केला गेला. ते आपल्याला माहिती घ्यायची आहे त्याची. आता सगळ्यात आधी आपण बघूया की पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे ती तुम्हाला दिसतंय का स्क्रीन? तर माझ्याकडचा गेला आहे. हो सर, दिसतंय. ओके. तर पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे तिची माहिती आता आपण घेऊया. अष्टाध्यायी म्हणजे काय? तर अष्टानाम अध्यायानाम समाहारः. अष्टाध्यायीमध्ये एकंदर किती अध्याय आहेत? तर एकंदर अष्टाध्यायीमध्ये 8 अध्याय आहेत. त्या 8 अध्यायांचं कलेक्शन म्हणजे पाणिनीची अष्टाध्यायी. मग नंबर्स किती आहेत? सूत्रांचे नंबर किती आहेत? तर 3981 सूत्र ही पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये आहेत. या सूत्राच्या नंबर्स बद्दल थोडे मतभेद आहेत, की डिफरंट स्कॉलर्स जे आहेत त्यांचे डिफरंट ओपिनियन्स आहेत. काही जण 4000 म्हणतात, काही जण 3981 म्हणतात, काही जण 3800च्या आसपास त्याचा नंबर देतात. प्रत्येकाची जी मतं आहेत ती वेगवेगळी आहेत, पण एक साधारण जो नंबर आहे तो 3981 असा एक नंबर आहे, की सर्वमान्य असा, की एवढी सूत्र पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये आहेत. आता ही जी सूत्र आहेत ही 8 अध्यायांमध्ये त्याने टाकलेली आहेत, पण ती इक्वली डिस्ट्रीब्युटेड नाहीयेत. म्हणजे 3900 सूत्र आहेत तर सगळ्या अध्यायांमध्ये त्यांची समान वाटणी करा असं पाणिनीने केलेलं नाहीये. काही अध्यायात तुम्हाला जास्त सूत्र दिसतील, काही अध्यायांमध्ये तुम्हाला कमी सूत्र दिसतील. प्रत्येक अध्याय जो आहे तो त्याने 4 पादांमध्ये डिवाइड केलेला आहे. प्रत्येक अध्याय हा 4 पादांमध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. मग आता या प्रत्येक अध्यायाचा विषय कोणता आहे? साधारणपणे विषय तर पहिले जे 2 अध्याय आहेत त्यांच्यामध्ये संज्ञा आणि परिभाषा सूत्र पाणिनीने मांडलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा पाणिनीने स्वतःसाठी तयार केलेल्या आहेत, स्वतःच्या व्याकरणासाठी तयार केलेल्या आहेत. त्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे हाच जो भाग आहे म्हणजे पहिल्या 2 अध्यायांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समास, कारक विचार हे सुद्धा दिसून येतील. त्याच्यानंतर तिसरा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये कृदंत या प्रकरणाशी संबंधित जी सूत्र आहेत ती दिसून येतात. चौथा आणि 5वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये तद्धिताच्या बाबतीतले जे नियम आहेत
ते सांगितलेले आहेत. 6व्या अध्यायामध्ये द्वित्व, संप्रसारण, स्वर, आगम, संधी यांच्यावरची जी सूत्र आहेत ती त्याच्यामध्ये आलेली आहेत. 7व्या अध्यायामध्ये मूळ शब्दात आणि आपण म्हणू शकतो मूळ शब्दामुळे प्रत्ययामध्ये होणारे जे बदल आहेत त्यांचे जे नियम आहेत ते आलेले आहेत. 8व्या अध्यायामध्ये शत्व असेल, नत्व, कुत्व, जश्त्व यांच्या संदर्भातले जे नियम आहेत ते आलेले आहेत. तर आता बरेच जण इकडे पाणिनीचा अभ्यास करणारे नाहीयेत, त्यामुळे त्यांना हे जश्त्व, कुत्व हे जे सगळे शब्द आहेत ते थोडे चमत्कारिक वाटू शकतात. पण तुम्ही आता फक्त हे समजून घ्या की पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये या गोष्टी आहेत, आणि जर तुम्ही हा अप्रोच ठेवून नंतर अभ्यास करणार असाल तर त्यावेळी तुम्हाला हे शिकता येऊ शकेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी माहित होतील. आता पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये ही जी सगळी सूत्र आलेली आहेत ती कधीच अशी येत नाहीत की हे पर्टिक्युलर सूत्र फक्त संधीचं असेल, हे पर्टिक्युलर सूत्र फक्त समासाचं असेल, हे पर्टिक्युलर सूत्र फक्त कृदंताचं असेल. प्रत्येक सूत्र जे आहे त्याला पाणिनीने एक एक काम देऊन ठेवलेलं आहे. आणि जिथे जिथे त्या सूत्राला असं वाटेल की मला हे काम करता येऊ शकतं, की पॉसिबल कंडिशन जी आहे ही तयार झालेली आहे, जिथे जाऊन मी काम करू शकतो, तिथे तिथे ते सूत्र येतं आणि ते आपलं काम करतं. जसं की इको यणची हे सूत्र बऱ्याच जणांनी शिकलेलं असेल, निदान 50% लोकांना तरी तुमच्यातल्या इको यणची हे सूत्र माहिती असेल. आता ज्या ठिकाणी अशी कंडिशन येते सुधी अधिक उपास्य, हा म्हणजे सुधी, द वर्ड सुधी एंड्स विथ ई अँड द वर्ड उपास्य उपास्य स्टार्ट्स विथ उ. सो हियर ई इज फॉलोड बाय उ. म्हणजे जेव्हा अशी कंडिशन येते की ई च्या पुढे उ आलेला आहे म्हणजे अच आलेला आहे, त्यावेळी या सूत्राचं काम तिथे सुरू होतं की आता सुधी अधिक उपास्य हा या ठिकाणी त्या ई मध्ये आपण कोणता बदल करायचा. आणि त्याच्यासाठी पाणिनीने पुन्हा काही नियम सांगितलेले आहेत. ते सगळे नियम लक्षात घेऊन आपल्याला ईच्या जागी निश्चितपणे यचाच बदल करायचा आहे हे ठरवावं लागतं. म्हणजे कुठच्याही पाणिनीच्या सूत्रात असं होत नाही की फक्त इको येण्याची हे सूत्र शिकवलं आणि त्या विद्यार्थ्यांना संधी ज्या आहेत त्या करता येऊ लागल्या. नाही, इको येण्याची हे शिकण्यासाठी तुम्हाला बाकीचीही काही सूत्र जी आहेत ती माहिती हवी, आणि तरच तुम्हाला इको येण्याचीचा अर्थ समजू शकेल आणि तुम्ही योग्य ते रूप, योग्य तो संधी हा तुम्ही देऊ शकाल. इकडे मी अगदी थोडक्यात लिहिलंय की अष्टाध्यायी डील्स विथ द स्ट्रक्चर ऑफ संस्कृत लँग्वेज. इट इन्क्लूड्स रूल्स ऑफ वैदिक एज वेल एज क्लासिकल लँग्वेज. आपली जी लौकिक भाषा आहे आणि वैदिक भाषा आहे त्या दोन्ही भाषांचे जे नियम आहेत ते नियम आपल्याला पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दिसून येतात. म्हणून पाणिनीची अष्टाध्यायी महत्वाची. फक्त आणि फक्त लौकिक भाषेचे नियम म्हणजे आज जी संस्कृत भाषा आपण बोलतो तिचेच फक्त नियम त्याने दिलेले आहेत असं नाही, तर त्यामध्ये कोणाचा तरी माईक सुरू आहे, कोणाचा तरी माईक सुरू आहे. तर त्याने फक्त लौकिक भाषेतलेच सर म्यूट झालं आपला माईक. हॅलो हा हॅलो सर येतोय आता? येतोय येतोय. तर त्याने फक्त लौकिक भाषेचेच नियम दिलेले आहेत असं नाही, तर त्याने वैदिक भाषेचे नियम सुद्धा दिलेले आहेत. आणि म्हणून त्याची जी अष्टाध्यायी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. की वेदांमध्ये जे भाषेचं स्वरूप आपल्याला दिसतं, जी रूपं आपल्याला दिसतात, त्यांचे नियम सुद्धा पाणिनीने दिलेले आहेत. किंवा ज्याला आज आपण लिंग्विस्टिक असं म्हणतो, म्हणजे भाषाशास्त्र असं म्हणतो, त्या दृष्टीने सुद्धा काही नियम
पाणिनीने दिलेले आहेत, म्हणजे प्लेसेस ऑफ आर्टिक्युलेशन्स असतील तर त्याचे नियम पाणिनीने दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला भाषाशास्त्र हे काही अगदी आज नव्याने समजलेलं आहे अशातला भाग नाहीये, किंवा ते फार आपल्यासाठी नवीन आहे अशातला भाग नाहीये. पाणिनीने भाषाशास्त्र संबंधी नियम सुद्धा त्याच्या अष्टाध्यायीमध्ये नोंदवलेले आहेत, दिलेले आहेत. आता पाणिनीने त्याची अष्टाध्यायी कशी लिहिली असेल तर एक्सप्लोरिंग, इन्व्हेस्टिगेशन, प्रोसेसिंग आणि क्रिएटिंग या रिसर्चच्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स नुसार म्हणा किंवा काय स्तंभांनुसार म्हणा त्याने ती लिहिली असेल. पाणिनीने आधी काय केलं, एक्सप्लोरिंग केलं, की आधी त्याच्या जे कोणी व्याकरणकार होऊन गेले असतील त्यांची व्याकरण तो शिकला असेल, त्यांची व्याकरण त्याच्या समोर 100% असतील, त्यांच्यावर त्याने उहापोह केला असेल, मनन केलं असेल, चिंतन केलं असेल, इन्व्हेस्टिगेशन केलं असेल, त्याच्यामध्ये काय कोणत्या कोणत्या त्रुटी आहेत, काय काय फॉल्ट्स आहेत त्यांच्यामध्ये, त्याच्यातले दोष कोणते आहेत, त्याच्यातले गुण कोणते आहेत, हे सगळं त्याने ओळखलं असेल. त्याच्यानंतर त्याने स्वतःसाठी असा एक सगळा डेटा जो आहे तो कलेक्ट केला असेल आणि त्याच्यानंतर मग त्याने क्रिएटिंग म्हणजे मग त्याने आपली अष्टाध्यायी जी आहे ती लिहिलेली असेल. म्हणजे पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये सुद्धा आपल्याला हा रिसर्चचा भाग दिसू शकतो, की आधी काय आहे ते समजून घेतलं, मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, त्याच्यातल्या त्रुटी बाजूला काढल्या, काय दोष आहेत ते समजून घेतलं, त्याच्यावर प्रोसेसिंग केलं की हे दोष नाहीसे करण्यासाठी मला योग्य सूत्र, योग्य नियम कोणता देता येऊ शकेल, आणि मग त्यानुसार त्याने स्वतःची अष्टाध्यायी जी आहे ती लिहिली असेल. इथे मी 2 सूत्र म्हणून दिलेत की एचोयवायावहा आणि वांतोई प्रत्यय अशी, की ही अर्थात एचोयवायावहा या सूत्रामधला जो काही कंटेंट आहे तो सगळा कंटेंट इथे येऊ शकत नाही. भाषेचं सगळं जे स्वरूप आहे या शब्दांच्या बाबतीतलं ते एचोयवायावहा हे एकच सूत्र जे आहे ते सांगण्यासाठी केपेबल नाहीये. म्हणून त्याने वांतोई प्रत्यय असं पुढचं सूत्र सुद्धा दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये काही कंडिशन्स ज्या आहेत त्या फक्त त्याने चेंज केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला वेगळं रूप मिळतं. म्हणजे भाषेमध्ये जो असलेला शब्द आहे तो शब्द या सूत्रांमुळे सिद्ध होऊ शकतो. फक्त एचोयवायावहा हे एकच सूत्र ते काम करू शकत नाही. म्हणून हे वेगळं जे सूत्र आहे तेही त्याने दिलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने मायन्यूट विचार करून की एचोयवायावहा मी दिलं पण याच्यामध्ये या कंडिशन्स जाऊ शकत नाहीयेत, मग त्याच्यासाठी मी दुसरं सूत्र देतो, मी वांतोई प्रत्यय हे सूत्र देतो आणि ती जी रूपं आहेत ते जे शब्द आहेत ते वांतोई प्रत्ययामुळे कसे होतील, साधू ठरतील, योग्य ठरतील, अशा पद्धतीने त्याने सूत्र जी आहेत ती दिलेली आहेत. त्याच्या अष्टाध्यायीचे 2 भाग आहेत. त्याने अष्टाध्यायीचे 2 भाग केलेले आहेत. ते त्याने पूर्वत्रा सिद्धम या सूत्राने केलेले आहेत. इकडे मी असं लिहिलंय 2 सेक्शन्स ऑफ अष्टाध्यायी. त्याच्यातला जो पहिला सेक्शन आहे त्याला सपाद सप्ताध्यायी म्हणतात. म्हणजे 1 पासून 8.1 पर्यंत. सपाद म्हणजे काय, 1 पाद, आणि सप्ताध्यायी, सप्ताध्यायी म्हणजे 7 पाद. 7 अध्याय, 7 अध्याय पूर्ण, आणि सपाद म्हणजे पुढचा 1 अध्याय अजून, 1 पाद अजून, अशा पद्धतीने 1 to 8.1 असं जे आहे त्याला सपाद सप्ताध्यायी म्हणतात. आणि त्रिपादी ती आहे 8.2, 8.3, 8.4 हे त्रिपादी आहे. आणि ही रचना त्याने का केलेली आहे, म्हणजे हे 2 सेक्शन्स त्याने का बनवलेले आहेत, तर सपाद सप्ताध्यायी मध्ये जी सूत्र आहेत त्यांना असं वाटतं की अष्टाध्यायी जी आहे ती 8.1 ला संपली. जिकडे 8.1 चं शेवटचं सूत्र आलं तिकडे अष्टाध्यायी जी आहे ती संपली. आणि 8.2, 8.3, 8.4 असं काही नाहीच आहे अस्तित्वात, असं त्यांना वाटतं. म्हणजे सपाद सप्ताध्यायीतल्या सूत्रांना त्रिपादी मधली जी सूत्र आहेत ती दिसत नाही.
त्रिपादीमध्ये जी सूत्र आहेत त्यांना आधीची सूत्र दिसत नाहीत. परिणामी जे योग्य रूप आहे ते योग्य रूप तुम्हाला सिद्ध करता येतं. म्हणून त्याने त्याचा जो ग्रंथ आहे त्याचे 2 सेक्शन्स हे सूत्र देऊन केलेले. पूर्वत्रा सिद्धम हे पाणिनीचं सूत्र आहे आणि त्याने आपला जो ग्रंथ आहे त्याचे 2 विभाग केलेले आहेत. पहिला विभाग सपाद सप्ताध्यायी, दुसरा विभाग त्रिपादी. हा सुद्धा फार टेक्निकल भाग आहे की याच्यामुळे कोणती रूप सिद्ध होतात वगैरे. मी त्या उदाहरणांमध्ये जात नाहीये, कारण ती उदाहरणं जर घेतली तर तिकडे त्यांच्या त्यांच्या रूपसिद्धी येतात, किंवा या ठिकाणी मग हा शब्द कसा बनला असं सगळं त्याच्यात येतं आणि तुम्ही सगळे काही त्याच्याशी तितके फॅमिलियर नाही आहात, म्हणजे ती सगळी सूत्र तुम्हाला समजतीलच असं नाही. त्यामुळे मी ती उदाहरणं जी आहेत ती घेणं इथे टाळतोय की पूर्वत्रा सिद्धमुळे काय होऊ शकतं. जे संस्कृत व्याकरण शिकत आहेत आता MA ला त्यांना माहित आहे की आपण हे सूत्र शिकलेलो आहोत आणि त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की काय फरक पूर्वत्रा सिद्धमुळे पडतो, कशा पद्धतीने 2 वेगवेगळी रूपं जी आहेत ती दिली जातात. आता आपण कॉन्ट्रीब्युशन ऑफ कात्यायन घेऊया. पाणिनीच्या अष्टाध्यायीची आपण माहिती घेतली. पाणिनीने काय केलंय, त्याच्या अष्टाध्यायीमध्ये सूत्र लिहिलेली आहेत, म्हणजे भाषेचे नियम, संस्कृत भाषेच्या संदर्भातले नियम लिहिलेले आहेत. त्याच्या काळामध्ये जे काही भाषेचं स्वरूप होतं, ज्या पद्धतीची भाषा त्याच्या काळामध्ये अस्तित्वात होती, त्या पद्धतीने त्याने आपली अष्टाध्यायी जी आहे तिची रचना केली. त्याच्यानंतर कात्यायन आहे. त्याने काय केलंय, त्याने वार्तिकं लिहिलेली आहेत आणि ही वार्तिकं सुद्धा पाणिनीच्या व्याकरणाचा एक कोर पार्ट मानली जातात. साधारणपणे 1500 1500 वार्तिकं ही कात्यायनाने लिहिलेली आहेत. आणि त्याने त्याच्यामध्ये शब्द आणि त्यांचा अर्थ यांच्या संदर्भामध्ये देखील चर्चा केलेली आहे, म्हणजे सिद्धे शब्दार्थ संबंधे अशा पद्धतीने. म्हणून इकडे मी लिहिलंय, पण ते आपण एक्सप्लेन करायची आता आवश्यकता नाहीये की तो सगळा हे तुम्हाला समजेल की नाही. मला जरा शंका आहे की फॉर कात्यायन वर्ड मीनिंग रिलेशन्स वर सिद्ध गिवन टू अस अँड इटर्नल, म्हणजे शब्द आणि अर्थ यांच्यामधला जो संबंध आहे तो इटर्नल असं त्याचं मत आहे. मग वार्तिक म्हणजे काय आहे, तर वार्तिक हे ऑथॉरिटेटिव्ह स्टेटमेंट आहे. जसं पाणिनीला महत्व आहे तसंच कात्यायनाच्या या वार्तिकांना सुद्धा महत्व आहे. पाणिनीच्या काळामध्ये जे भाषेचं स्वरूप होतं त्यात हळूहळू बदल होत गेले. नवीन शब्द आले असतील, नवीन रूपं तयार केली जाऊ लागली असतील. मग ती जी नवीन रूपं असतील, ते जे नवीन शब्द असतील, त्यांच्यासाठीचे नियम कोणते, तर ते पाणिनीच्या अष्टाध्यायीतला जो काही नियम आहे तो नियम बघून आपण ते शब्द तयार करू शकत नाही, किंवा त्या शब्दांची रूपसिद्धी जी आहे ती आपल्याला पाणिनीच्या अष्टाध्यायीतून मिळू शकत नाही. म्हणून कात्यायनाने काय केलं, वार्तिकं लिहिली आणि ते जे सगळे शब्द होते त्यांना पुन्हा एकदा भाषेमध्ये साधुत्व त्यामुळे प्राप्त झालं. जसं की आता आपण एक मागे सूत्र घेतलं होतं वांतोई प्रत्यय, त्याच्या याच्यामध्ये ज्यांनी लघुसिद्धांत वाचलेली आहे त्यांना माहित असेल, त्याच्यामध्येच अध्वपरिमाणेच असं एक वार्तिक येतं. कारण का, ना एचो यवायावहा ना वांतोई प्रत्यये, अध्वपरिमाणेच याने सांगितलेला जो शब्द आहे तो कोणतंच सूत्र प्रूव्ह करू शकत नाही. एचो यवायावहा पण नाही, वांतोई प्रत्यये पण त्याला केपेबल नाहीये. म्हणून वार्तिक जी आहेत ती लिहिली गेली आणि ते अध्वपरिमाणेच या वार्तिकाने काम केलं की बरोबर जे रूप आहे ते आपल्याला मिळतं. आणि म्हणून या वार्तिकांना पाणिनीच्या अष्टाध्यायी इतकंच महत्व व्याकरणाच्या परंपरेमध्ये आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे ते आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ पतंजली.
पतंजलीने महाभाष्य नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. अँड दिस महाभाष्य इज डिवायडेड इंटू 85 सेक्शन्स अँड दे आर कॉल्ड ॲज आन्निक. आन्निक म्हणजे काय, तर एका दिवसामध्ये तुम्ही किती अभ्यास करू शकता त्याचं ते ठरवलेलं हे आहे की एका दिवसामध्ये हा एवढा अभ्यास होऊ शकतो. कन्सिस्टिंग ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ 1 डे स्टडी इच. एका दिवसामध्ये एवढा अभ्यास करून होतो, त्याला आन्निक असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशी 85 आन्निक्स जी आहेत ती आपल्याला महाभाष्यामध्ये दिसून येतात. आणि महाभाष्याची जी कॉमेंट्री आहे ती किती सूत्रांवर अवेलेबल आहे, तर 1228 सूत्रांवर अवेलेबल आहे. म्हणजे पाणिनीची जी सूत्र आहेत 3981, त्याच्यापैकी 1228 सूत्र जी आहेत त्यांच्यावरती आपल्याला महाभाष्य अवेलेबल असलेलं दिसून येतं. महाभाष्य जे आहे त्याच्याशिवाय तुम्ही पाणिनीच्या अष्टाध्यायीचं एक्सप्लेनेशन करू शकत नाही. तुम्हाला काहीही जर पाणिनीच्या सूत्रांमध्ये डिस्प्यूट दिसला, काही शंका आल्या, तर तुम्ही महाभाष्य उघडलं पाहिजे, त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने तुम्ही काम जे आहे पुढचं ते केलं पाहिजे. कात्यायनाची जी वार्तिकं आहेत त्याचं कुठचंही टेक्स्ट म्हणजे त्याचं मॅन्युस्क्रिप्ट, ते ओरिजिनल पुस्तक हे आपल्याला उपलब्ध नाही. की त्याने जसं पाणिनीची अष्टाध्यायी आपल्यापर्यंत चालत आलेली आहे किंवा पतंजलीचं महाभाष्य आज आपल्या समोर आहे, त्या पद्धतीने कात्यायनाची जी वार्तिकं आहेत ती अशी सेपरेट हे पुस्तक म्हणजे कात्यायनाची वार्तिकं असं उपलब्ध नाही. तर पतंजलीने त्याच्या महाभाष्यामध्ये जे रेफरन्सेस दिलेले आहेत वार्तिकांचे, त्याच्यावरून आपल्याला ती वार्तिकं समजतात की कात्यायनाची जी वार्तिकं आहेत ती कोणती असतील. हे पतंजलीचं जे पुस्तक आहे महाभाष्य, त्याच्यामधून आपल्याला समजतं. कात्यायनाचं पुस्तक उपलब्ध नाहीये. ओके. महाभाष्य हा जो ग्रंथ आहे तो 2 प्रकारे त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यात ग्रामर तर आहेच, म्हणजे पाणिनीचा काय म्हणून डिफेन्स आहे महाभाष्य हा ग्रंथ, की कुठेही त्याच्या बाबतीत शंका आली पाणिनीची अष्टाध्यायी अभ्यास करताना तर तुम्ही ते बघू शकाल. पण त्याचबरोबर ग्रामरची म्हणून जी काही फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी सुद्धा आपल्याला महाभाष्यामध्ये दिसून येते. म्हणजे महाभाष्याचा अभ्यास करत असताना तो 2 यांच्यावर करावा लागतो. 2 काय म्हणू आपण त्याला, 2 पातळ्यांवर करावा लागतो. की एकीकडनं तुम्हाला पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे किंवा त्याच्यात आलेले जे डाऊट्स आहेत ते तुमचे क्लिअर होणारच आहेत, पण त्याचबरोबर व्याकरणाचं एक दर्शन म्हणून जे स्थान आहे ते सुद्धा तिथे कुठेतरी निश्चित होताना आपल्याला दिसतोय. त्याचा प्रारंभ आपल्याला तिथे झालेला दिसतोय, त्याचं बीज आपल्याला तिथे दिसतंय. आणि म्हणून मग नंतर जेव्हा सर्वदर्शन संग्रह लिहिला गेला, म्हणजे माधवाचार्यांनी जो सर्वदर्शन संग्रह लिहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण हे एक दर्शन म्हणून दिसेल बघा. म्हणजे आपल्याला जनरली 6 दर्शन म्हणजे 6 काय आस्तिक आणि 3 नास्तिक दर्शन एवढंच आपल्याला दर्शन असं म्हटल्यावर दिसतं, पण व्याकरण हे सुद्धा एक दर्शन आहे. हे सर्वदर्शन संग्रह वाचल्यावर आपल्याला समजू शकतं. त्याच्यामध्ये व्याकरण हे एक दर्शन कसं आहे हे सांगितलेलं आहे. ते तुम्ही जे दर्शनाचे अभ्यासक असतील ते घेऊ शकतात त्याचा अभ्यास सुद्धा करायला. त्याच्यानंतर पतंजलीच्या महाभाष्यामध्ये त्याने पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशी रचना केलेली आहे. ती आपल्याला बऱ्याच या संस्कृतचे जे जुने ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये दिसून येते की पूर्व पक्षाचं मत जे आहे ते सांगायचं, त्याच्यावरती आपलं मत म्हणजे वैयाकरणांचं जे मत आहे ते प्रतिपादित करायचं. वैयाकरण म्हणजे व्याकरणाचा अभ्यास करणारे लोक किंवा व्याकरणामध्ये स्किल्ड असलेले जे लोक आहेत ते वैयाकरण. तर पूर्व पक्षाचं मत घ्यायचं, म्हणजे अन्य जी दर्शनं आहेत त्यांची मतं तिथे घ्यायची आणि आपलं जे मत आहे ते त्यांच्या शंका विचारून आपणच आपलं जे मत आहे ते प्रूव्ह करायचं. शंका विचारायच्या, आपण उत्तर द्यायचं. अशा पद्धतीची जी रचना आहे म्हणजे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशी जी रचना आहे ती आपल्याला पतंजलीच्या महाभाष्यामध्ये दिसून येते.
त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे भर्तृहरी. आपण जी माहिती बघितली ती पहिल्या युगाची माहिती होती, म्हणजे पाणिनीचं व्याकरण परंपरेचं पहिलं युग, ज्याच्यामध्ये पाणिनी येतो, कात्यायन येतो आणि पतंजली येतो. आता आपण दुसऱ्या युगामध्ये आहोत, ज्याच्यात की भर्तृहरी येतो. भर्तृहरीचा जो ग्रंथ आहे तो वाक्यपदीय नावाचा ग्रंथ आहे आणि याने स्फोट सिद्धांत मांडलेला आहे. आपण त्या स्फोटाबद्दल थोडस बोलणार आहोत. तो सुद्धा तांत्रिक भाग आहे, बऱ्यापैकी टेक्निकल भाग आहे, पण मी अगदी शक्य तितकं सोपं करून ते सांगायचा प्रयत्न करतो. की इथे मी व्याख्या दिलेली आहे स्फोटाची. शब्द विच कम्युनिकेट्स द मीनिंग इज डिफरंट फ्रॉम द साऊंड विच इज प्रोड्यूस्ड अँड heard and which is merely instrumental in the manifestation of an internal voice is termed as photon. वक्ता जो आहे तो शब्द जे आहेत ते बाहेर टाकत असतो, त्याच्या मुखावाटे शब्द बाहेर पडत असतात. तो जिथे तो शब्द मुखावाटे बाहेर टाकतो तिथेच खरं तर तो शब्द संपतो आणि त्या शब्दाचे वेगवेगळे व्हेरिएशन्स तयार होत जातात. म्हणजे आता जेव्हा मी बोलतो आहे तेव्हा मी जिथे बोललो तिथेच तो शब्द माझ्याकडनं संपला आणि त्या शब्दाचे आता वेगवेगळे व्हेरिएशन्स होत आहेत, जे की पुढे जात आहेत आणि तुमच्या कानापर्यंत येणार आहेत आणि ते तुम्ही ग्रहण करणार आहात. आणि तुमच्याकडे एक बुद्धिस्थित तशा प्रकारचा शब्द असतो, त्या शब्दावरती येऊन हे आदळतात आणि त्यामुळे तुम्हाला तो शब्द समजतो, त्याचा अर्थ जो आहे तो तुम्हाला समजतो आणि त्याला आपण स्फोट झाला असं म्हणायचं असतं. आता हा स्फोट सिद्धांत जो आहे हा व्याकरणामध्ये आहे. हा तुम्ही काव्यशास्त्रामध्ये सुद्धा बघू शकता, तिथे सुद्धा स्फोटाची चर्चा केलेली आहे. ज्यांना कंपॅरेटिव्ह काही रिसर्च करायचं आहे ते भर्तृहरीने सांगितलेला स्फोट आणि काव्यशास्त्रामध्ये असलेला जो स्फोट आहे त्याच्यावरती काम करू शकतात. आणि अर्थात जेव्हा तुम्ही त्या वर्गांमधनं असाल, म्हणजे त्या व्याकरणाचे जे विद्यार्थी आहेत ते स्फोट सिद्धांत इन डिटेल पुढे शिकणारच आहेत, तर ते या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे वापरू शकतात. हा जो स्फोट सिद्धांत आहे त्याला मीमांसा म्हणजे कुमारिल भट्ट आणि प्रभाकर स्कूल ऑफ मीमांसा यांनी हे त्याचे अपोनेंट्स आहेत यांनी त्याला अपोज केलेला आहे. ते सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता, म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी अपोज केलेला आहे. काल तुम्ही मीमांसेचं लेक्चर अटेंड केलेलं आहे, तर तुम्ही ते तिथे अप्लाय करू शकता, तेही तुम्ही बघू शकता. पण अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला व्याकरणाचा एक स्ट्रॉंग बेस पाहिजे. फक्त आणि फक्त नुसतंच आपण संस्कृत शिकतोय तर आपल्याला या गोष्टी समजतीलच असं नाही. त्यामुळे ते जे शास्त्र आहे ते शास्त्र शिकणाऱ्यांना याचा उपयोग जास्त होऊ शकतो. त्याच्यानंतर या ज्या काही आहेत या तिसऱ्या युगामध्ये आपण व्याकरणाच्या आता आहोत, की एक्सप्लिकेटिव्ह कॉमेंट्रीज ऑन अष्टाध्याय. याच्यामध्ये प्रक्रिया कौमुदी, सिद्धांत कौमुदी, मध्य सिद्धांत कौमुदी, लघु सिद्धांत कौमुदी, सार कौमुदी हे सगळं इन्क्लूड आहे. बघा, पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे तिची रचना आणि या ग्रंथांची रचना फार वेगवेगळी आहे. तुम्ही जेव्हा पाणिनीची अष्टाध्यायी उघडता तेव्हा तुमच्या समोर जे पहिल्या अध्यायाच्या पहिल्या पादामधलं सूत्र येतं ते आहे वृद्धिरादैच. आता पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करायला घेताय पाणिनीचा अशी तुम्ही कल्पना करा आणि तुमच्या समोर सूत्र आलं वृद्धिरादैच. तुम्हाला काहीही समजत नाही की वृद्धी म्हणजे काय आहे, आत म्हणजे काय आहे आणि एच म्हणजे काय आहे. तुम्हाला काहीही समजत नाही. वृद्धिरादैच, आत म्हणजेही काही कळलं नाही, ऐच म्हणजेही कळलं नाही, वृद्धी म्हणजेही काही कळलं नाही. मग हळूहळू जसजसे तुम्ही पुढे जात जाता, म्हणजे 1 1 1 2 1 1 2 अशा नंबरचं जे सूत्र आहे ते अभ्यासता. असं करत हळूहळू जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा एकीकडे तुम्हाला सूत्र मिळतं तपरस्तत्कालस्य.
त्या सूत्राचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला या वृद्धिरादेश मध्ये जो आत आहे त्यात तच फंक्शनिंग काय आहे ते समजतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तपरस्तक कालस्यचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला आत या शब्दाचं एक्सप्लेनेशन समजणार नाहीये. म्हणजे तितका वेळ तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. आणि ज्यावेळी तपरस्तक कालस्य तुमच्या समोर येईल ताबडतोब तुम्हाला हे समजलं पाहिजे की अरे आपण वृद्धिरादेश मध्ये तो जो त पाहिला होता तिथे हे लागतंय सूत्र. हा जो त आहे तो त त्या तपरस्तक कालस्य वाला आहे आणि तो काहीतरी काम सांगतोय तिथे करायला आपल्याला. म्हणजे जोपर्यंत तपरस्तक कालस्य शिकलेलो नाही आत याचा अर्थ करता येत नाही. किंवा ऐच असेल किंवा अदेंग गुण हा असेल, एंग असेल, पुढचं सूत्र आहे अदेंग गुण हा, त्यात पण अत आहे, एंग आहे. हे एंग जे आहे हे काय आहे हे जोपर्यंत आपण प्रत्याहाराची सूत्र बघत नाही म्हणजे आदिरंतेन सहेता असेल, तस्य लोपहा असेल, उपदेशे अज अनुनासिक इत असेल, ही सूत्र जोपर्यंत आपण अभ्यासत नाही तोपर्यंत तो जो एंग आहे किंवा ऐच आहे हा स्पष्टच होणार नाहीये आपल्याला. किंवा इको यणची असं जे सूत्र असेल त्यात इक काय आहे, यण काय आहे, अच काय आहे, हे जोपर्यंत ही सगळी सूत्र आपण शिकत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. बरं, वृद्धिरादेशचा जो क्रमांक आहे तो आहे 111. त्याच्यानंतर त्याच पादामध्ये कुठेतरी तपरस्तक कालस्य आहे आणि त्याच्यानंतर 133 या ठिकाणी उपदेशे अज अनुनासिक इत हलंत्यम तस्य लोपहा ही सगळी सूत्र जी आहेत ती त्या 1-3 मध्ये आहेत. म्हणजे पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या पादात आहेत. तोपर्यंत मध्ये जवळपास 150हून जास्त सूत्र होऊन गेलेली आहेत तुमची. म्हणजे जेव्हा ही सगळी सूत्र तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्हाला ते वृद्धिरादैच हे जे सूत्र आहे हे समजतं. नाही तर नुसतंच वृद्धिरादैच असं म्हटल्यावर काय समजणार, फक्त आत आणि ऐच यांना वृद्धी होते किंवा अदेंग गुण हा अत आणि एंग यांना गुण होतो, पण गुण यांना गुणसंज्ञा होते. गुणसंज्ञा होते म्हणजे काय होतं किंवा अत म्हणजे काय आहे, एंग म्हणजे काय आहे हे काही समजत नाही जोपर्यंत ती सूत्र येत नाही. म्हणजे बघा या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप आहे, संयम ठेवणं खूप आहे. पाणिनीची अष्टाध्यायी शिकताना ताबडतोब एक सूत्र वाचलं आणि लगेच पुढचं जे पुढचं जे सूत्र आहे त्याने काहीतरी आन्सर देऊन टाकलं असं होत नाही. किंवा एक सूत्र वाचल्यावर मला सगळं काही स्पष्ट झालं, मला सगळं काही समजलं असं होत नाही. आपल्याला थांबावं लागतं बराच काय आणि मग जेव्हा ती सूत्र येतात पुन्हा ते आपल्याला आठवलं पाहिजे सगळं आणि त्यावेळी त्या सूत्रांचा जो एक्झॅक्ट अर्थ आहे तो आपल्याला समजू शकतो. मग या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या कॉमेंट्रीज लिहिलेल्या आहेत अष्टाध्यायीवर त्या सगळ्या अष्टाध्यायीवरच अवलंबून असलेल्या आहेत. म्हणजे अष्टाध्यायीतली सूत्र पहिली जी 2 पुस्तकं आहेत प्रक्रिया कौमुदी आणि सिद्धांत कौमुदी यांच्यामध्ये जराही कमी केलेली नाही. जर पाणिनीच्या अष्टाध्यायीत 3981 सूत्र आहेत तर प्रक्रिया कौमुदीतही तेवढीच आहेत, सिद्धांत कौमुदीतही तेवढीच आहे. पण त्यांची मांडणी अशा प्रकारे केली की तुम्हाला जो विषय पटकन कळलेला हवाय तो आधी दिला, आधी तुमचा बेस जो आहे तो तयार करून घेतला आणि मग एक 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 सूत्र येऊ लागलं. म्हणजे जेव्हा तुम्ही सिद्धांत कौमुदी वगैरे उघडता त्याच्यामध्ये पहिलं सूत्र असतं हलोनंतरास सॉरी हलंत्यम हे पहिलंच सूत्र असतं त्याच्यामध्ये सिद्धांत कौमुदी जेव्हा उघडता तेव्हा. म्हणजे हलंत्यम इकडे जेव्हा इकडनं सुरुवात झाली की तुम्हाला सगळ्यात आधी काय शिकवायचं आहे तर प्रत्याहार कसा बनवायचा हे शिकवायचं आहे आधी आणि मग तो बनवायला शिकवलं की पुढची जी काही सूत्र आहेत ती येत जातात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघाल तर तो प्रक्रियाक्रम आहे जो तुम्हाला दिसेल की तुमच्या समोर शब्द आहे आणि आता तो प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळी सूत्र जी आहेत ती लागणार आहेत तर ती त्या एका क्रमाने दिलेली आहे ज्या क्रमामुळे तुमचा राम हा किंवा रामात रामस्य हा शब्द तयार होऊ शकतो किंवा ती संधी तयार होऊ शकते.
अशा पद्धतीने सूत्र दिलेली आहे, अशा पद्धतीने त्या सूत्रांची मांडणी केलेली. म्हणून पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये नुसतेच अध्याय आणि पाद आहेत, त्याला काही त्याने अशी नावं दिलेली नाहीये. पण तुम्हाला लघु सिद्धांत कौमुदी, सिद्धांत कौमुदी याच्यामध्ये असं दिसेल संज्ञा प्रकरण, संधी प्रकरण, कारक प्रकरण, कृदंत प्रकरण, तद्धित प्रकरण, अशा प्रकारचे सेक्शन्स केलेले. मग तुम्हाला संधीची सूत्र शिकायची का पाणिनीच्या अष्टाध्यायीतली, तर तुम्ही संधी प्रकरण शिका. त्याच्यामध्ये सगळी संधीशी रिलेटेड जी सूत्र आहेत ती तिकडे दिलेली आहेत. तुम्हाला कृदंत प्रकरण शिकायचंय, सिद्धांत कौमुदीचं कृदंत प्रकरण उघडा. तिकडे अष्टाध्यायी मधली सगळी जी कृदंताशी संबंधित अशी सूत्र आहेत ती तिकडे दिलेली आहे. म्हणजे रिस्ट्रक्चरिंग जे आहे पाणिनीच्या अष्टाध्यायीचं ते या ग्रंथांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रक्रिया कौमुदी हा जो ग्रंथ आहे तो रामचंद्र शेष यांनी लिहिलेला आहे. तो 15व्या शतकातला ग्रंथ आहे. आणि सिद्धांत कौमुदी येण्याआधी हा ग्रंथ खूप प्रसिद्ध होता. सिद्धांत कौमुदी आल्यानंतर मात्र सगळं काही जे मार्केट आहे ते आपल्याला सिद्धांत कौमुदीने कॅप्चर केलेलं दिसून येतं. प्रक्रिया कौमुदीचा अभ्यास मागे पडला आणि सगळी लोक सिद्धांत कौमुदीवर फोकस करू लागली. सिद्धांत कौमुदी जी आहे ती भट्टोजी दीक्षिताने लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये त्याने पाणिनीची जी सूत्र आहेत ती एका वेगळ्या क्रमाने लावलेली आहे. जसं मी म्हटलं की संज्ञा प्रकरण, संधी प्रकरण, कृदंत प्रकरण, अशा पद्धतीने त्याने ते सगळे अफोरिझम्स जे आहेत पाणिनीचे ते लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती त्याने स्वतःची जी आहे ती टीका सुद्धा लिहिलेली आहे भट्टोजीने. त्याच्यानंतर मध्य सिद्धांत कौमुदी जी आहे ती वरदराजाने लिहिले. हे सिद्धांत कौमुदीचं संक्षिप्त स्वरूप आहे. लघु सिद्धांत कौमुदी सुद्धा तसंच आहे. सार कौमुदी सुद्धा सेम तसंच आहे. काय आहे सिद्धांत कौमुदीमध्ये किंवा प्रक्रिया कौमुदीमध्ये पाणिनीच्या अष्टाध्यायीतली सगळीच सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला हवं असो नसो तुम्ही ती सगळी 3981 सूत्र शिकायचीच आहेत. कृदंत सेक्शन म्हटलं की ही सगळी सूत्र तुम्ही शिकायची. तद्धित म्हटलं की ही सगळी सूत्र शिकायची. मग लघु सिद्धांत कौमुदीमध्ये काय काय झालं तर काही सूत्र काढून टाकली गेली. म्हणजे सिद्धांत कौमुदीमध्ये सगळी सूत्र होती 3981, त्यापैकी काही सूत्र काढून टाकली गेली की ही तेवढी आवश्यक वाटत नाहीये. जो सामान्य माणूस आहे, जो बाल आहे, ज्याला आपण संस्कृतमध्ये बाल असं म्हणतो, तो जो बाल आहे त्याच्यासाठी ही एवढी सूत्र पुरेशी आहेत. त्याला एवढं समजलं व्याकरणातलं तरी खूप झालं. असं जे वाटलं ती सूत्र वेगळी काढली आणि लघु सिद्धांत कौमुदी हा जो ग्रंथ आहे तो लिहिला गेला. हे सगळे तसेच आहेत. म्हणजे मध्य सिद्धांत कौमुदी, लघु सिद्धांत कौमुदी आणि सार कौमुदी हे सगळे ग्रंथ त्याच प्रकारचे आहेत. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे त्याचं रिस्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला या ग्रंथांमध्ये झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर एक मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो सूत्राची व्याख्या. आतापर्यंत आपण युग जी आहेत ती संपवली. म्हणजे पाणिनीची व्याकरण परंपरा जी होती ती आपण पाहिली. बिफोर पाणिनी कोण होतं, आफ्टर पाणिनी कोण होतं, त्यांचे ग्रंथ कोणते होते, त्यांनी काय काम केलं ते आपण पाहिलं. आता जेव्हा आपण पाणिनी किंवा संस्कृत व्याकरण असं म्हणतो त्यावेळी आपल्या समोर तातडीने काय उभं राहतं तर सूत्र. म्हणजे ही अशी सूत्र सगळ्यांचीच आहेत. तुम्ही जेव्हा योगदर्शन बघता तर तिथे योगदर्शनाची सूत्र आहेत, वैशेषिक दर्शनाची सूत्र आहेत, सूत्र त्याही दर्शनांमध्ये आहेत. पण पाणिनीय व्याकरण असं म्हटलं की आपल्या समोर तातडीने काय उभं राहतं तर सूत्र. मग हे जे सूत्र आहे त्याची एक डेफिनेशन आहे आणि ती डेफिनेशन आपल्याला रिसर्च मध्ये उपयोगी पडू शकते. बघा काय आहे ती डेफिनेशन. अल्पाक्षरत्व, असंदिग्धत्व हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे. सारवत्वम, विश्वतोमुखम, अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. तर अल्पाक्षरत्व म्हणजे काय तर मिनिमल वर्ड अप्रोच. थोडक्यामध्ये
सगळं काही सांगता आलं पाहिजे. म्हणजे इको येणची असं म्हटल्यानंतर त्या समोरच्या माणसाला समजलं पाहिजे की इको येणची याचा एक्झॅक्ट काय अर्थ होतो. त्याला दुसरं काहीही लागता कामा नये. म्हणजे सगळ्यात कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला जे काही मांडायचं आहे ते आपण समोरच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. असंदिग्धत्व म्हणजे कॉन्क्रीटनेस जो आहे तो तुमच्या रिसर्च मध्ये असला पाहिजे. संदिग्धत्व असता कामा नये. सारवत्वम, हॅव्हिंग इसेन्स, तुमचा जो काही प्रबंध आहे, तुम्ही जो काही रिसर्च पेपर लिहित आहात त्याच्यात काहीतरी सार असलं पाहिजे, त्याच्यातनं काहीतरी मेसेज गेला पाहिजे. विश्वतोमुखम, युनिव्हर्सल. अस्तोभम, अनडिस्प्युटेबल. आणि अनवद्यत्व म्हणजे नॉन क्रिटिकल, म्हणजे इट शुड बी विदाउट एनी क्रिटिकल बायसेस. असं जे आहे ते तुमचं सूत्र आहे. मग हे तुम्ही तुमचा जेव्हा रिसर्च पेपर लिहिता किंवा तुम्ही जेव्हा डेझर्टेशन लिहित आहात तेव्हा तुम्ही हे फॉलो करू शकता की अल्पाक्षरत्व, कमीत कमी शब्दामध्ये मी जास्तीत जास्त जो आशय आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने मी माझं जे डेझर्टेशन आहे ते लिहेन. त्याच्यामध्ये कॉन्क्रीटनेस असेल, असंदिग्धत्व त्याच्यामध्ये असेल. या सगळ्याचा जो विचार आहे तो करून तुम्ही तुमचा रिसर्च पेपर लिहू शकता किंवा तुम्ही तुमचं डेझर्टेशन करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगितलेलं होतं की असाइनमेंट तुम्हाला काय 4000 शब्दांमध्ये करायचे किंवा काय काय दुसरं काय होतं ते 2000 शब्दांमध्ये करायचं आहे असं तुम्हाला सांगितलेलं होतं. तर त्यावेळी लोकांनी मला असं सांगितलेलं होतं की एवढे शब्द लिहायचे, म्हणजे 4000 किंवा 2000 असं सांगितलेलं होतं. आणि आता जेव्हा लोक करतायत, म्हणजे दिवाळीमध्ये बऱ्याच जणांनी केलेले आहेत त्यांच्या असाइनमेंट्स वगैरे, त्यावेळी असेही फोन आले की थोडं वाढलं तर चालेल का, कारण मला एवढ्या भागामध्ये ते सगळं बसवता येत नाहीये. पण जर तुम्हाला मर्यादा ती दिलेली आहे तर त्या मर्यादेमध्ये तुम्ही तो विषय कसा नीट नेटक्या पद्धतीने मांडू शकाल हे तुम्ही बघायला हवं. तर ही जी सूत्राची व्याख्या आहे ती आपण तिथे वापरू शकतो का, तिथे आपल्याला ती लावता येईल का, आपल्याला आपला जो रिसर्च पेपर आहे किंवा आपलं जे डेझर्टेशन आहे ते या पद्धतीने ठेवता येईल का, अल्पाक्षरत्व असलेलं, असंदिग्धत्व, सारवत्व, विश्वतोमुखत्व हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं असं आपल्याला रिसर्च देता येईल का, याचा आपण विचार करू शकतो. पुढचा भाग जो आहे तो आहे प्रत्याहार. आता हे जे प्रत्याहार आहेत हे मुद्दामून मी इथे टाकलेलं आहे कारण पाणिनीचं ते स्वतःच असं एक क्रिएशन आहे. ही पहिली जी 14 माहेश्वर सूत्र आहेत ही पाणिनीने स्वतः लिहिलेली आहे. म्हणजे ऐयुण, रूरलुक, ए ओम, ऐ औच, हयवरट, लंड, यमगणनम, झभय, घड धश, जबगड दश, फ फ छ ठ थ चटतौ, कपय श श सर हल. अशी ही 14 माहेश्वर सूत्र आहेत. यांना प्रत्याहार सूत्र असं म्हटलं जातं आणि पाणिनीच्या अष्टाध्यायीचा हा बेस आहे. पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे ती या सूत्रांवरती अवलंबून आहे. त्याला काहीही सांगायचं असेल थोडक्यात तर तो लगेच या प्रत्याहारांचा वापर करतो. त्यामुळे सगळी सिस्टीम जी आहे पाणिनीच्या अष्टाध्यायीची ती या प्रत्याहारांवरती अवलंबून आहे. म्हणजे अर्थात पाणिनीच्या आधी जसं आपण बघितलं काही ग्रॅमेरियन्स होऊन गेले तर त्यावेळी सुद्धा अशा प्रकारची काही प्रत्याहार सूत्र उपलब्ध असू शकतील. आपल्याला माहिती नाहीये की त्यावेळी पाणिनीच्या आधी ही प्रत्याहार सूत्र कोणत्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होती हे आपल्याला माहिती नाहीये. पण पाणिनीने त्याला जी गरज आहे त्या गरजेनुसार अशा काही पद्धतीने त्याने ती मांडलेली आहेत की कधीही त्याला असं म्हणावं लागत नाही की बाबा याच्यातला हा भाग जो आहे तो तुम्ही घेऊ नका. असं आपण त्याच्यासाठी एखादं हे करून बघू शकतो. म्हणजे काही जणांना माहिती आहे पण हा प्रत्याहार मुद्दा तसा सगळ्यांना समजायला सोपा आहे.
म्हणून आपण बघूया की प्रत्याहार कसे तयार होतात. तर इकडचा पहिला उचलायचा. हे जे सगळे रूल्स आहेत 14 त्याच्यातला कोणताही पहिला उचला. फॉर एक्झाम्पल अ उचलला तुम्ही, ओके, आणि शेवटचा उचला. फॉर एक्झाम्पल 4 मधला च उचलला. तर बघा अच असं बनतं. अ च. करेक्ट. टेक द फर्स्ट वन अँड द लास्ट वन फ्रॉम फोर्थ एफोरिझम. अ आणि च म्हणजे अच बनतं. आणि हे जे मध्ये सगळे आहेत की नाही हलंत, ते इन्क्लूड करायचे नाहीत त्याच्यामध्ये. मग आता बघा अ इ उ न ओमिट करायचा, रूर लू क ओमिट करायचा, ए ओ ङ ओमिट करायचा, ऐ औ च ओमिट करायचा. आता जो तुमचा अच हा प्रत्याहार आहे तो काय सांगतो बघा. अ इ उ रूर लू ए ओ ऐ औ. म्हणजे काय सांगतोय तो, सगळे स्वर सांगतोय बघा. सगळे स्वर आपल्याला एकत्र आलेले दिसतात. म्हणजे पाणिनी जेव्हा अच असं म्हणतो तेव्हा तो कशाचा निर्देश करतो, काय इंडिकेट करतो, तर तो स्वर इंडिकेट करतो. किंवा हल बघा, म्हणजे 5व्यातल्या हयवरट मधला ह आणि 14 मधला ल इथपर्यंत जे सगळे आहेत आणि हे सगळे हलंत जे आहेत ते काढून टाका. तुम्हाला सगळ्यांना हलंत ही कन्सेप्ट माहिती आहे, त्यामुळे तुम्ही वर्णमाला वगैरे शिकलेले आहात, त्यामुळे हा ट ण म य हे सगळे काय हलंत आहेत ते ओमिट करा की तुम्हाला सगळे कॉन्सोनंट्स मिळतील बघा. सगळेच्या सगळे कॉन्सोनंट्स तुम्हाला मिळतील, म्हणजे व्यंजन मिळतील. म्हणजेच काय केलंय पाणिनीने, त्याने एक स्ट्रॉंग डेटा कलेक्शन केलेला आहे. त्याच्याकडे सगळा जो डाटा कलेक्शन आहे ते त्याचं झालेलं आहे. आणि आता त्याने त्याची एक प्रॉपर अरेंजमेंट केलेली आहे. आणि त्याच्या रिक्वायरमेंट नुसार त्याने ही अरेंजमेंट केलेली आहे बघा. त्याला जे काही मिळालेलं आहे तो त्याने अशी काही त्याची अरेंजमेंट केलेली आहे की त्याला जे म्हणायचं असेल ते इथे तो बघून म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल मी बऱ्याचदा एका सूत्राचा निर्देश केला इको यणची असा. तर बघा इको म्हणजे काय, इक. मग इक असेल तर ई कुठे दिसतो, इथे. आणि क कुठे दिसतो, इथे, हा शेवटी आलेला. बरोबर. म्हणजे ई उ रू आणि लू हे जे आहेत हे तुमचा इक सांगतो. म्हणजे पाणिनीला काहीही जर सांगायचं असेल की इक बरोबर करा, म्हणजे ई उ रू लू बरोबर करा, तर पाणिनी काय सांगणार, इक. म्हणजे अल्पाक्षरत्व झालं की नाही. त्याला सगळं बोलावं नाही लागलं, ई उ रू लू असं. इक म्हटलं आणि त्याचं काम झालं. यण, यण साठी सुद्धा बघा य इथे आहे 5th मध्ये, य आहे. अण 6th मध्ये आहे. य व र आणि ल. तुम्ही यण असं म्हणालात की तुम्हाला काय मिळणार, य व र आणि ल. म्हणजे यण कोणाकोणाला रेफर करतो, य व र ल ला रेफर करतो. अच, अची होतं, इको यण अची. मग अची काय करतं ते आत्ताच आपण पाहिलं. सगळे जे स्वर आहेत ते अच मध्ये येतात. म्हणजे अशा पद्धतीने ही जी 14 सूत्र आहेत आणि यांची जी मांडणी आहे ती इतक्या परफेक्ट त्याने केलेली आहे की पुढे काहीही सांगायचं असेल इको यणाची, तो याच्यात फक्त बघायचं आपण की इक म्हणजे काय, की तेवढे सगळे आपल्याला मिळतात. आणि असे त्याने प्रत्याहार तयार करून ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला परमिशन नाहीये, आपण नाही तयार करू शकत. म्हणजे आपल्याला आता हा टूल मिळाला की कोणताही पहिला उचला, कोणताही शेवटचा उचला आणि प्रत्याहार बनवा. याचा अर्थ आपल्याला तो फ्रीडम आहे असं नाही. पाणिनीने जेवढे प्रत्याहार केले तेवढेच प्रत्याहार आहेत. आपण आपले नव्याने क्रिएट नाही करायचे. तर हा प्रत्याहारांचा भाग झाला. याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग जो आहे तो डेटा कलेक्शन तुमचं झालं की मग तुम्ही एक त्याची प्रॉपर जर अरेंजमेंट केली तर मग आपल्याला ते आपल्या डेझर्टेशन साठी किंवा रिसर्च पेपर साठी तो वापरता येऊ शकतो. तो सगळा जो कच्चा माल आहे जो आपण गोळा केलेला आहे तो जर तुम्ही नीट लावलेला असेल तर मग तो योग्य त्या ठिकाणी तुमच्या चॅप्टर्स मध्ये किंवा तुमच्या रिसर्च पेपर्सचे काय तुमचे पॉइंट्स असतील त्यांच्यामध्ये तुम्ही तो टाकू शकता.
पुढचा जो भाग आहे तो व्याकरणातलाच भाग आहे, तो आहे शाब्दबोध सहकारी कारणात. म्हणजे आपल्याला शाब्दबोध कसा होतो, शब्द आपल्याला कसा समजतो. आणि हे याच्यासाठी खरं तर दिलेलं आहे की तुम्ही रिसर्च करत असताना, तुम्ही जेव्हा तो रिसर्च पेपर लिहिता किंवा डेझर्टेशन लिहिता, तेव्हा तुम्ही या चुका करू नये याच्यासाठी हे दिलेलं आहे. हे पूर्णपणे व्याकरणाच्या अनुषंगाने मी समजवत नाहीये, कारण ते तसं समजणारही नाही, त्यामुळे ते त्या पद्धतीने समजवतही नाहीये. फक्त या चुका आपण टाळू शकतो. जसं आकांक्षा म्हणजे काय, वाक्य समय ग्राहिका कांक्षा अशी तिची व्याख्या आहे. एक शब्द तुम्ही ऐकल्यानंतर, त्याचा अर्थ तुम्हाला समजल्यानंतर, दुसरा जो शब्द आहे तो ऐकण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते, आकांक्षा उत्पन्न होते, बरोबर. घटम असं म्हटल्यावर घटमच्या पुढे काय, आनय, हे ऐकण्याची जी इच्छा आहे ती तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते. घटम आनय हे वाक्य बरोबर आहे, कारण आता पण ती आकांक्षा राहिली नाही की घटम काय, घटम आनय, घट घेऊन ये, बरोबर. नुसतंच जर तुम्ही म्हणालात काय गाय, हत्ती, घोडा, सिंह, तर त्याला काहीच अर्थ नाही, कारण काय गाय, हत्ती, घोडा, सिंह काय करताय हे आपल्याला माहितीच नाहीये. म्हणजे बऱ्याचदा पॉइंट्स लिहिले जातात नुसते रिसर्च पेपरमध्ये, किंवा जेव्हा तुम्ही ते डेझर्टेशन चेक करायला देता, नुसतेच पॉइंट्स असतात, पण त्याचं पुढे काय झालंय, या शब्दाचा, हा शब्द वाचल्यानंतर पुढे काय, ते वाक्य पूर्ण झालेलंच नाहीये, आणि त्यामुळे काहीही अर्थबोध होत नाही. तर त्यामुळे अशा चुका टाळायच्या. किंवा योग्यता, योग्यताच परस्परान्वय प्रयोजक धर्मवत्वम, ही त्याची व्याख्या आहे. तुम्हाला व्याख्या नाही कळली तरी चालणार आहे. जसं की पयसा सिंचती म्हणजे काय, तर पाण्याने, पाणी शिंपडतो, पाण्याने सिंचन करतो, तर दॅट इज पॉसिबल. की समजा काय शेत असेल तर शेतात किंवा जमिनीवर पाण्याने सिंचन करतो, पाण्याने सिंचन केलं जाऊ शकतं, हे बरोबर आहे. म्हणजे हे जे दोन शब्द आहेत हे एकमेकांच्या बरोबर राहू शकतात, बरोबर. पयसा आणि सिंचती यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. सिंचती ही जी ऍक्शन आहे ती पाण्याने होऊ शकते. अग्निना सिंचती, आग, आगीचं सिंचन करता येणार नाहीये, ती स्प्रिंकल करता येणार नाहीये, आणि त्यामुळे अग्निना सिंचती हे वाक्य कसं आहे, अप्रमाण आहे. म्हणजे आपण जेव्हा तिथे वाक्य लिहितोय डेझर्टेशन मध्ये किंवा रिसर्च पेपर मध्ये, तर कोणत्या शब्दानंतर आपण कोणता शब्द वापरतोय हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर त्या वाक्याचा अर्थबोध जो वाचणारा व्यक्ती आहे त्याला काहीही होत नाही. किंवा आसक्ती म्हणजे प्रयुक्तान्वय बोधा ननुकूल पदा व्यवधानम, हे आसक्ती आहे. गिरीही अग्निमान, आता गिरीही अग्निमान हे परफेक्ट वाक्य आहे की गिरीही अग्निमान, गिरीही म्हणजे काय, पर्वत, अग्निमान, तो अग्निमान आहे, तिथे अग्नी आहे. पण पुढचंच वाक्य बघा, गिरीही भुक्तम अग्निमान देवदत्तेनं, यात काहीच अर्थबोध होत नाही. कारण गिरीही भुक्तम, भुक्तम म्हणजे काय, खाल्लेलं आहे काहीतरी, अग्निमान म्हणजे आग, आणि देवदत्तेनं म्हणजे देवदत्त. तर तुम्ही काय एक्झॅक्टली सांगायचंय ते वेगवेगळं सांगू शकता. जसं की गिरीही अग्निमान हे एकदा सांगून घ्या, देवदत्तेनं भुक्तम हे नंतर सांगा. एकत्रच त्या एकाच वाक्यामध्ये सगळ्या गोष्टी घालता येणार नाहीत. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा चेक करायला ते डेझर्टेशन किंवा रिसर्च पेपर येतो, किंवा जेव्हा तो एडिट केला जातोय, त्यावेळी असं होतं की कर्ता कोणत्या तरी एका वचनामध्ये आहे आणि त्याचं क्रियापद कोणत्या तरी भलत्याच वचनात निघून गेलेलं आहे, किंवा काहीतरी वाक्य सुरू कुठेतरी झालं एकीकडे आणि ते संपलं कुठेतरी भलतीकडेच. मधला जो काही सगळा भाग होता त्याच्यामधला काहीही अर्थबोध झाला नाही, कारण वेगवेगळे नुसते शब्द टाकलेले होते. पण इथे त्या लेखकाला काय म्हणायचंय किंवा त्या वक्त्याला काय म्हणायचंय हे मला समजलंच नाही. कारण गिरीही अग्निमान असं न लिहिता गिरीही भुक्तम अग्निमान असं काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे भुक्तमचं काय करायचंय हे समजलेलंच नाही. म्हणजे आपण जे लिहू त्याच्यामध्ये कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द येईल, त्याने अर्थपूर्ण वाक्य कसं बनेल हे तुम्ही बघायचं आहे. त्याच्यानंतर तात्पर्य आहे, एतद वाक्यम पदम वा एतद अर्थबोधाय उच्चारणीयम इति ईश्वरेच्छा तात्पर्यम. आता इथे सैंधवम आनय असं उदाहरण दिलेलं आहे. आता सैंधव याचे दोन अर्थ होतात, एक आहे घोडा आणि दुसरा आहे मीठ.
कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोणता शब्द वापरायचा आहे तिथे. सैंधवम जर आपण युद्धासाठी जातोय, युद्धाचा जर कॉन्टेक्स्ट आहे त्या ठिकाणी, तर तिथे सैंधव याचा अर्थ काय होईल? अश्व, घोडा, कारण युद्धासाठी घोड्याची गरज आहे. पण आपण सगळे समजा जेवायला बसलोय आणि कोणी म्हणालं की सैंधवम आनय, तर त्या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे? लवण, मिठाची आवश्यकता आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे टेक्स्ट वाचताय त्याचा कॉन्टेक्स्ट लक्षात घेऊन तिकडचे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला केला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा तो भाग लिहिताय रिसर्च पेपरचा किंवा प्रेझेंटेशनचा, त्यावेळी तुम्ही शब्दाचे वेगवेगळे अर्थ लक्षात घेऊन इथे हा शब्द व्यवस्थित बसेल ना, हाच अर्थ व्यक्त करेल ना माझ्या या कॉन्टेक्स्ट नुसार, ते बघून तुम्ही शब्द तिथे लिहायचा आहे किंवा टेक्स्ट मधल्या शब्दाचा तसा अर्थ घ्यायचा आहे. नाहीतर सैंधवचा अर्थ मीठ आहे हेच माहिती आहे आणि तिकडे वर्णन युद्धाचं चालू आहे, पण आम्ही त्याचा अर्थ घेतला की मीठ आणा, तर युद्धाच्या ठिकाणी मीठ आणून काय उपयोग आहे? त्यामुळे तो तसा अर्थ सुद्धा नीट टेक्स्च्युअल जेव्हा तुम्ही काही टेक्स्ट जेव्हा तुम्ही वाचत असाल, जेव्हा टेक्स्च्युअल असा काही रिसर्च तुम्ही करत असाल, तर त्यावेळी तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता पुढचा जो भाग आहे तो हे जे ग्रामर आहे म्हणजे व्याकरण जे आहे त्याला तुम्ही ऍज अ टूल म्हणून कसं वापरू शकाल. तर इथे एक जे उदाहरण आहे ते मी शंकराचार्यांच्या याच्यातनं घेतलेलं आहे आणि पुढचं जे उदाहरण आहे ते मल्लीनाथाचं उदाहरण आहे. तुम्ही जेव्हा वेदांताचे विद्यार्थी हे सगळं शिकाल तेव्हा तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईलच इन डिटेल. फक्त इथे सांगण्याचा उद्देश काय आहे तो लक्षात घ्या की ग्रामरचा वापर या प्रत्येकाने आपलं मत प्रतिपादित करण्यासाठी कसा केलेला आहे. म्हणजे जन्माद्यस्य यतः असं सूत्र आहे आणि शंकराचार्य जेव्हा त्याचा समास सोडवतात, जन्मादी या शब्दाचा जेव्हा समास सोडवतात तेव्हा ते तद्गुण संविज्ञान बहुव्रीही असा समास सोडवतात. तो अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही पण असतो, पण शंकराचार्यांनी तो सोडवताना कसा सोडवलेला आहे? तद्गुण संविज्ञान बहुव्रीही. अर्थात त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये मी जात नाहीये, पण हे त्यांनी का केलं? म्हणजे हा पर्टिक्युलर समास शंकराचार्यांनी अशाच पद्धतीने का सोडवला? तर त्यांची जी फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी त्या फिलॉसॉफीवर स्ट्रेस देण्यासाठी म्हणा, ती फिलॉसॉफी जी आहे त्यांची ती प्रूव्ह करण्यासाठी म्हणा, त्यांनी हा अशाच पद्धतीने सोडवलेला आहे. त्यांना हा अशाच पद्धतीने सोडवलेला हवा. म्हणजे हे खूपच डीप आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हाच तुम्हाला हे समजेल. पण एखाद्या सूत्राकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे ग्रामरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कसं बघायचं तर ते यात तुम्हाला कळू शकेल. मी हे एक्सप्लेन करत नाहीये कारण अख्खं नाहीतर ते सूत्र किंवा त्याचं एक्सप्लेनेशन एक्सप्लेन करावं लागेल. पण तुम्हाला नंतर या स्लाइड्स जेव्हा मिळतील सगळ्या, तेव्हा तुम्ही मुद्दामून हा जो इथे लिहिलेला भाग आहे तो वाचा. त्याच्यामधनं तुम्हाला निश्चितपणे काही माहिती जी आहे ती समजेल की ब्रह्म हे उत्पत्ती स्थिती लय याचं कारण आहे. ब्रह्म हेच सगळं काही आहे हे त्यांना शेवटी सांगायचं आहे. बरोबर की नाही? इथे शेवटचं जर वाक्य बघितलं तर बघा की शंकराचार्य reinforce their philosophy which holds that beside the omniscient and almighty Brahman there is no any other cause of the universe. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी तो जो जन्मादी हा जो समास आहे तो त्या तद्गुण संविज्ञान बहुव्रीही या टाईप मध्ये सोडवलेला आहे. तर अशा पद्धतीने ग्रामरचा जो वापर आहे तो ऍज अ टूल म्हणून सुद्धा करता येऊ शकतो की मला जे काही मांडायचं आहे त्याच्यासाठी म्हणून मी ग्रामरची हेल्प घेतली. किंवा पुढे जर बघाल तर मल्लीनाथाचं उदाहरण दिलेलं आहे एक की मल्लीनाथाने त्याच्या कॉमेंट्रीमध्ये, मल्लीनाथाच्या कॉमेंट्रीज अनेक ग्रंथांवरती आहेत, साहित्यात तर अनेक ठिकाणी आहेत. मराठीमध्ये आपण मल्लीनाथी करणे असं म्हणून एक काय म्हणू म्हण सुद्धा वापरतो. तर मल्लीनाथाने सुद्धा बघा कुमार संभवाचा 5.3 5व्या सर्गातला 3रा भाग, तिथे बघा त्याने पाणिनीची सूत्र घेतलेली आहे. तुम्हाला दिसत असेल तर मी हायलाइट करतोय. ध्रुवम अपाये अपादानम असं सूत्र आहे किंवा वारणार्थानाम
वारणार्थाना भीप्सितः हे सूत्र आहे. ही सगळी सूत्र त्याने घेतलेली आहेत, किंवा महाभाष्यामध्ये भाष्यकार काय म्हणतो ते पण त्याने दिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही आहे ते प्रूव्ह करण्यासाठी त्याने पाणिनीची अष्टाध्यायी असेल, त्यात आलेली सूत्र असतील, महाभाष्य असेल, या सगळ्याचा वापर केलेला आहे. तर ग्रामरला अशा पद्धतीने तुम्ही ऍज अ टूल म्हणून सुद्धा वापरू शकता. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा कोणता अभ्यास करताय, अशा प्रकारची कोणती कॉमेंट्री करताय, टीका लिहिताय किंवा त्याचा अभ्यास करताय, त्यावेळी तुम्ही व्याकरणाचा आधार असा घेऊ शकता, किंबहुना तो घेतलेलाच आहे ऑलरेडी. शंकराचार्य असतील, मल्लीनाथ असेल, यांनी हा घेतलेला आहे. तर हा इथे व्याकरणाचा जो भाग आहे तो आपण पूर्ण करूया. म्हणजे व्याकरणासाठी म्हणून जे काही आहे ते पूर्ण करूया. या सगळ्याचं एक जिस्ट जर तुम्हाला सांगायचं असेल तर ते असं असेल की व्याकरणाचे जे हे प्रधान आचार्य असतील, म्हणजे पाणिनी असेल, कात्यायन असेल, पतंजली असेल, हे त्याचं जे पहिलं युग आहे व्याकरणाचं, ही त्याची एक स्ट्रॉंग बेसिस आहे व्याकरणाचा. त्याच्या आधारावरती नंतरचे सगळे जे ग्रंथ आहेत ते रचले गेलेले आहेत. तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करून योग्य शब्द कोणता, अयोग्य शब्द कोणता हे जाणून घेऊन तुम्ही तुमचा थिसिस लिहू शकता, तुम्ही तुमचा पेपर लिहू शकता. याच्यामध्ये ग्रामरला टूल म्हणून तुम्ही वापरू शकता की ती सूत्र कशी वापरलेली आहेत, काय सूत्राचा अर्थ कसा करून किंवा तो समास कसा सोडवून मी माझं म्हणणं लोकांना पटवून देऊ शकेल, हा भाग तुम्ही व्याकरणामधनं शिकू शकता आणि तो तुमच्या पेपरामध्ये अप्लाय करू शकाल. पुढचा जो भाग आहे तो निरुक्ताचा भाग आहे, म्हणजे एटिमॉलॉजीचा भाग आहे. हा तुलनेने समजायला सोपा असा भाग असेल तुमच्यासाठी. तर एटिमॉलॉजी म्हणजे काय, तर प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती, द स्टडी ऑफ द ओरिजिन्स अँड हिस्ट्री ऑफ वर्ड्स अँड देअर मिनिंग्स, की हा जो शब्द आहे हा निर्माण कसा झाला हे बघणं, ते देणं म्हणजे काय असेल, व्युत्पत्ती असेल. ओके. त्याच्यासाठीचा जो महत्वाचा ग्रंथ आहे तो आहे निरुक्त. निरुक्त या शब्दामध्ये नि अधिक वच असा धातू आहे, म्हणजे काय, अटड, एक्सप्लेन, प्रोनाउन्स असे त्याचे अर्थ आहे. निरुक्त हे काय आहे, तर हा एटिमॉलॉजिकल इंटरप्रिटेशन देणारा ग्रंथ आहे. शब्दांचं एटिमॉलॉजिकल इंटरप्रिटेशन देणारा ग्रंथ आहे निरुक्त, आणि हा लिहिलेला आहे यास्काने. ओके. त्याच्यामध्ये 3 कांड आहेत. नैघंटुक कांड आहे, नैगम कांड आहे, दैवत कांड आहे. हा सगळा त्या ग्रंथाचं स्ट्रक्चर झालं की त्या ग्रंथामध्ये काय काय आहे असं निरुक्तामध्ये. हे तुम्ही नंतर वाचूनही बघू शकता. म्हणजे आता आपल्याला जो भाग घ्यायचा आहे तो असणार आहे निरुक्त म्हणजे काय, किंवा त्याच्यामध्ये व्युत्पत्ती देताना ते काय करतात, व्युत्पत्तीचे सिद्धांत काय असतात, प्रिन्सिपल्स काय असतात ते. तर पहिलं सगळ्यात प्रिन्सिपल आहे न इति न निर्ब्रूयात. म्हणजे एखाद्या शब्दाचं एटिमॉलॉजिकल एक्सप्लेनेशन देताच येणार नाही, एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती देताच येणार नाही असं सांगायचं नाही. काहीही करून त्या शब्दाची व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या समोर जो शब्द आहे त्याची व्युत्पत्ती द्यायचा प्रयत्न करायचा, त्याच्या खोलात शिरायचं, त्याचा अर्थ काय आहे बघायचं, त्यात कोणता धातू आहे का बघायचं, त्याचा वापर कसा होतोय ते बघायचं, आणि काहीही करून त्या शब्दाची व्युत्पत्ती, त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते द्यायचं. पुढचं जे आहे ते त्याच्यातलाच एक भाग आहे. तर येषु पदेषु स्वर संस्कारौ समर्थौ प्रादेशिकेन गुणेन अन्वितौ स्याता तथा तानि निर्ब्रूया. तर एखाद्या शब्दामध्ये काहीतरी तुम्हाला पदामध्ये स्वर दिसतो, काही त्या शब्दाचा संस्कार असतो, काही व्याकरणशास्त्रानुसार काहीतरी तिथे तुम्हाला दिसतं, धातू असतात, क्रिया काहीतरी जुळत असते त्या शब्दाशी संबंधित. असं काहीही करून त्या शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ती देण्याचा प्रयत्न करायचा.
म्हणजे समजा मती असा शब्द तुमच्या समोर आलाय. मती म्हणजे काय? बुद्धी. मग त्याच्यासाठी कोणता धातू आहे का? आहे. मन असा धातू आहे. मग मन या धातूवरनं व्युत्पत्ती द्यायची मती शब्दाची. गम धातूवरनं व्युत्पत्ती द्या गती या शब्दाची. म्हणजे जो शब्द येईल त्याच्यात काहीतरी तुम्हाला सापडतं ज्याच्यावरून की तुम्ही त्याची व्युत्पत्ती देऊ शकाल. अविद्यमाने सामान्ये अपि अक्षर वर्ण सामान्यात निर्भूयात. म्हणजे अगदी काहीच सापडलं नाही तर अक्षर वर्णामधलं ज्या काही कॉमनॅलिटीज दिसत आहेत त्याच्यावरनं व्युत्पत्ती देऊन टाका, पण त्याची व्युत्पत्ती द्या इकडे. म्हणून त्याच्यासाठी एक उदाहरण दिलंय अग्नी या शब्दाचं. तर इकडे काही वर्बल रूट आपल्याला मिळत नाही. म्हणजे असं काही नाहीये की प्रत्येक शब्द जो आहे तो धातूपासूनच बनलेला असेल, त्याच्या मुळाशी धातूच असेल, असं काही नाहीये. आता इथे शाकपुणीचं मत दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू शाकपुणी अग्नी हा जो शब्द आहे तो कसा बनलाय बघा. त्याच्यामध्ये 3 धातू आहेत असं त्याचं मत आहे. ई या धातूचं जे कॉजल फॉर्म होतो तो होतो आययती. या आययती मधनं अ उचललाय. दह याचं दग्ध असं रूप होतं त्याच्यामधनं ग उचलला. आणि नी याचं नीत असं रूप होतं त्याच्यातनं नी उचलला. आणि शब्द कोणता बनवला? अग्नी. म्हणजे काहीही करून तो जो शब्द आहे त्याची व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न करायचा. मग याचं एक्सप्लेनेशन द्यायचं की आयतीचं एक्सप्लेनेशन काय असेल. दह दग्ध म्हणजे काय? जाळणारा. बरोबर. ई बघा, ई म्हणजे काय? ई धातू जन्म. अग्नी हा उत्पत्तीकारक आहे असं. दह म्हणजे त्याला उत्पन्न करावं लागतं अग्नीला, म्हणून आययती जन्म. दह धातू आहे जो ज्वलनशील आहे. बरोबर. अग्नी जाळणारा आहे हा कॉमन फॅक्टर आपल्याला दिसतोय. नी धातू आहे हवीर द्रव्य नयनम. अग्नी काय करतो तर तुम्ही ते जे काही हवीर द्रव्य अर्पण करता ते त्या देवांपर्यंत नेऊन पोहोचवतो, म्हणून तो नी धातू. असं काहीही करून त्या शब्दाची व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा. न संस्कारम आद्रिये म्हणजे त्यावेळी व्याकरणाच्या नियमांचा विचार करायचा नाही. व्याकरणाचे नियम पाळणं शक्य नसेल तर व्युत्पत्ती देताना व्याकरणाचा नियम पाळायचा नाही. व्याकरणाचे नियम सगळे बाजूला ठेवून तुम्ही तुमचं व्युत्पत्ती देण्याचं जे काम आहे ते करायचे. न एक पदानी निर्भूयात. आणि ज्यांचा संदर्भच माहिती नसेल अशा शब्दांची मात्र व्युत्पत्ती करायची नाही. न एक पदानी निर्भूयात म्हणजे ज्या शब्दांचा संदर्भ माहित नाही त्यांची व्युत्पत्ती करायला जायचं नाही. कारण मग अर्थच जर माहिती नसेल, तो कॉन्टेक्स्ट जर नीट माहिती नसेल तर व्युत्पत्ती चुकीची होईल. त्यामुळे ज्या शब्दांचा अर्थ माहिती नाही त्यांची मात्र व्युत्पत्ती द्यायला जायचं नाही. पण बाकी जेवढे शब्द तुमच्या समोर असतील ज्यांचा अर्थ माहित आहे किंवा उपयोग माहित आहे त्या सगळ्याची तुम्ही व्युत्पत्ती जी आहे ती देऊ शकता. त्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. याच्याच पुढे पुढचं आलं नाही. हा, समान कर्माणी समान वचनानी नाना कर्माणी चेत नाना निर्वचनानी. म्हणजे काही ठिकाणी कसं होतं एकच शब्द असतो त्याचे अनेक अर्थ होत असतात. त्या अर्थानुसार तुम्ही वेगवेगळी व्युत्पत्ती पण देऊ शकता. आणि एखादी जी व्युत्पत्ती असेल ती त्याच्या 2 अर्थांना सुद्धा लागणारी असू शकते. म्हणजे आता गौ याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर गौ याचे हे एवढे अर्थ इकडे लिहून दिलेले आहेत आणि त्या प्रत्येकाची एक काहीतरी व्युत्पत्ती तुम्हाला लिहिलेली दिसेल. जसं की काऊ म्हणजे गाय हा अर्थ असेल तर यत दूरम गता भवती, जी दूरवर जाते ती कोण आहे? गाय. तीच व्युत्पत्ती खाली अर्थला पण दिलेली आहे. म्हणजे पृथ्वी या अर्थाला पण दिलेली आहे. यत दूरम गता भवती, जी विस्तीर्ण झालेली आहे, जी पसरलेली आहे ती कोण आहे? पृथ्वी. यच्च अस्याम भूतानी गच्छन्ति, जिच्यावर प्राणी मात्र संचार करतात, जिच्यावर लोक राहतात, ही व्युत्पत्ती मात्र कोणाची देता येईल? फक्त पृथ्वीची देता येईल. बरोबर. ही व्युत्पत्ती गाय या अर्थासाठी चालणार नाहीये बघा.
बरोबर ना, कारण गायीवरती काही लोक संचार करत नाहीत, त्यामुळे ही व्युत्पत्ती गायीला देऊन चालणार नाही. म्हणजे गायीसाठी हीच व्युत्पत्ती झाली. पण गायीसाठी जी व्युत्पत्ती दिली यद दूरम गता भवती, ती अर्थ पृथ्वी या अर्थाला सुद्धा देता येते आहे. पृथ्वीच्या अर्थाची मात्र गायीला देता येत नाहीये, ही जी दुसरी दिलेली आहे ती. तसंच धनुष्याची जी दोरी असते, जिला आपण तो बाण लावून तो बाण सोडतो, त्याला सुद्धा गौ असं म्हटलेलं आहे. आणि ते म्हणजे ती बो स्ट्रिंग, तर काय या ईशून गमयतीसा, जी बाणांना दूरवर नेते ती गौ. कारण तो बाण तुम्ही त्या दोरीला लावता, मग ती दोरी ओढता आणि ती त्या बाणाला दूरपर्यंत नेते. म्हणून तिथे पण या ईशून गमयतीसा अशी व्युत्पत्ती दिलेली. मग द सन म्हणजे आदित्य या अर्थी सुद्धा गौ शब्द जो आहे तो वापरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आदित्याला गौहौ असं म्हणतात, सूर्याला. मग त्यांनी काय दिले, गमयती रसान, जो आपल्या किरणांनी सगळे रस अंतरिक्षात पोहोचवतो, सगळं खेचून घेतो. म्हणून गमयती रसान अशी सूर्यासाठी, म्हणजे गौ हा शब्द पण त्याचा सूर्य हा अर्थ असेल तर व्युत्पत्ती काय आहे, गमयती रसान. गच्छती अंतरिक्षे, म्हणजे जो अंतरिक्षामध्ये जातो तो कोण, सूर्य. आता या ठिकाणी गौ मध्ये जो ग शब्द आहे ना, त्याच्यावरनं गम हा धातू त्यांनी घेतलेला आहे. आणि तुम्हाला दिसेल की त्या सगळ्या व्युत्पत्ती त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे गमयती, गच्छन्ती असे शब्द तुम्हाला दिसत आहेत. किंवा अंतरिक्ष या अर्थाचा सुद्धा गौ हा शब्द आहे की यत पृथिव्याः अधिदूरम गता भवती, जो पृथ्वीपासून दूर गेलेला आहे. द स्काय, पृथ्वीपासून दूर गेलेला आहे. अंतरिक्ष कसं आहे, पृथ्वीपासून दूर गेलेलं आहे. म्हणून त्यांनी दिले यत पृथिव्याः अधिदूरम गता भवती, पृथ्वीपासून जे दूर गेलेलं आहे. यच्च अस्याम ज्योतिषीम गच्छन्ति, किंवा ज्याच्यामध्ये ग्रह फिरतात, ग्रह भ्रमण करतात, ते काय आहे, आकाश. म्हणजे गौ मधला तो ग पकडला, फक्त त्या ग वरनं गमगच्छ असा धातू काढला, त्या गौचे हे वेगवेगळे अर्थ पाहिले आणि त्या अर्थानुसार त्या गमगच्छ धातूचा वापर करत बघा सगळ्या ज्या व्युत्पत्ती आहेत त्या व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. तर या तुम्हाला निरुक्तामध्ये शिकता येतील. पुढच्या काही सेमिस्टरला कधीतरी निरुक्त असेल, दुसऱ्या सेमिस्टरला किंवा तिसऱ्या सेमिस्टरला, त्यावेळी तुम्हाला निरुक्तामध्ये या सगळ्या व्युत्पत्ती ज्या आहेत त्या शिकता येऊ शकतील, किंवा व्युत्पत्ती कशी देतात हे अजून इन डिटेल बघता येऊ शकेल. हा निरुक्ताचा जो भाग आहे तो झाला. याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो मी बोलणार आहे, ज्याच्यावरती तो आहे लेक्सिकॉन्स बद्दल. कारण निरुक्तामध्ये मी ते घेतलेलं नाहीये की निघंटूवरचं निरुक्त आहे असं, त्यामुळे ते याच्यामध्ये आपण घ्यायचं आहे की डिक्शनरीज ज्या आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आज लेक्चर सुद्धा आहे, तुमच्या ग्रुप्स वरती आलं असेल की आज संहिता जोशी मॅडमचं लेक्चर आहे याच विषयावरचं. तर तुम्ही सगळ्यांनी ते लेक्चर युट्यूब वरती ऐका, त्याची लिंक शेअर केली जाईल तुम्हाला. तर ते सगळ्यांनी मुद्दामून ऐका, कारण डिक्शनरीजचा जो वापर आहे तो खूप महत्वाचा आहे तुमच्या रिसर्च मध्ये. तर साधारणपणे डिक्शनरी मध्ये काय असतं, तर शब्द असतो, त्या शब्दांचे अर्थ दिलेले असतात, वेगवेगळ्या फ्रेजेस असतात, त्यांचे अर्थ दिलेले असतात, असं सगळं डिक्शनरी मध्ये असतं. आपल्याकडे जी पहिली डिक्शनरी आपण असं म्हणू की कोणती आहे, आता आपण बघतोय अमरकोश. अमरकोश जो आहे तो, त्याचं नाव, त्याला स्त्रीकांडी असंही म्हणतात, त्याला नामलिंगानुशासन असं म्हणतात. त्याच्यामध्ये साधारण 10,000 शब्द जे आहेत ते दिसतात. आणि अमरकोशाचं सगळ्यात महत्व असं आहे की ही डिक्शनरी पाठ करता येते. बाकीच्या डिक्शनरीज ज्या आहेत त्या आपण पाठ नाही करू शकत, बरोबर. पण अमरकोश जो आहे तो आपल्याला पाठ करता येतो. म्हणजे तो पद्यमय भाषेत लिहिलेला कोश असल्यामुळे तो तुम्ही मुखोद्गत करू शकता. आता इथेच बघा स्वर्ग, तर स्वर्गासाठी हे दिलेलं आहे बघा, स्वरव्ययम स्वर्गनाक त्रिदिव त्रिदशालयाः सुरलोको द्यौ दिवौ द्वे स्त्रियां क्लीबे त्रिविष्टपम.
ही एक लाईन तुम्ही पाठ केली की स्वर्गाचे जेवढे म्हणून समानार्थी शब्द आहेत ते सगळे समानार्थी शब्द तुमचे पाठ होतात. अन्यथा आपल्याला डिक्शनरीत कसं बघायची सवय असते, स्वर्ग बघायचं, त्याचा जो काही शब्द असेल तो बघायचा आणि तो तेवढाच आपण बघतो, लिहितो, नंतर विसरून जातो. हे तुम्ही सगळे लक्षात ठेवू शकता. आणि मग जसं मगासच्या लेक्चरमध्ये मॅडमनी सांगितलं की कालिदासाने एखादा विशिष्ट शब्द वापरलेला असतो, मग तिथे तो बाकीचे शब्द नाही वापरत, तो हाच एक विशिष्ट शब्द वापरतो. बऱ्याचदा आपल्याला त्याचा अर्थही कळत नाही की अरे एक्झॅक्टली या शब्दाचा अर्थ काय आहे. मग अमरकोश जर पाठ असेल तर आपल्याला लगेच कळेल की अरे हा तर स्वर्गाचा सिनॉनिम आहे. म्हणजे काय, समजा त्रिदशालय असा कोणत्या टेक्स्ट मध्ये तुम्हाला शब्द आला तर त्रिदशालय म्हणजे काय. जर अमरकोश पाठ असेल तर तुम्ही लगेचच सांगू शकता की स्वर्ग म्हणजेच त्रिदशालय. किंवा इकडे देवता बघा, देवतांचे जो भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे सगळे समानार्थी शब्द आहेत. शिवाय याचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांचं लिंग पण सांगितलेलं असतं. जसं स्त्रियाम म्हणजे स्त्रीलिंग सांगितलंय, क्लिबे म्हणजे नपुंसक लिंग सांगितलंय. किंवा इथे हे वाक्य सुद्धा महत्वाचं आहे, दैवतानी पुंसी वा देवता स्त्रिया. म्हणजे दैवतानी हे क्लीब नपुंसक लिंगात होईल, पुंसी मध्ये सुद्धा म्हणजे पुल्लिंगात सुद्धा त्याचं रूप पॉसिबल आहे, स्त्रिया म्हणजे स्त्रीलिंगात सुद्धा त्याचं रूप पॉसिबल आहे. म्हणजे त्या त्या शब्दाचं जे जेंडर आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं असतं अमरकोशामध्ये. म्हणून अमरकोश जो आहे तो पाठ केला असेल तर ते जास्त चांगलं असतं, कारण आपल्याला लगेचच शब्द मिळतात, शब्द संपत्ती जी आहे ती आपली वाढते. असाच पुढचा जो एक कोश आहे जो की आपण मागे ठेवला होता, मी म्हटलं मी तो त्यावेळी घेतला नाही कारण ते कोशात घ्यायचंय, तो आहे निघंटू. हा इथे निघंटूचा मी एक फोटो पण दिला. याच्यात बघा तुम्ही वैदिक शब्द जे आहेत ना ते एकत्र केलेले आहेत. वेदामध्ये आलेले जे शब्द आहेत ते एकत्र केलेले आहेत. जसं गौहौ, मग इकडे ग्मा आहे, ज्मा आहे,क्षा आहे, क्षमा आहे, असे सगळे शब्द एकत्र केलेले आहेत. बघा तिकडे त्यांचा काहीही अर्थ दिलेला नाहीये निघंटूमध्ये, कुठच्याही शब्दाचा अर्थ नाहीये. गौहौचा काय अर्थ आहे, गाय अर्थ आहे, पृथ्वी अर्थ आहे, काय बोस्ट्रिंग अर्थ आहे, काय अर्थ आहे तो काहीही दिलेला नाहीये. नुसते शब्द जे आहेत ते एकत्र केलेले आहेत आणि हेच जे शब्द आहेत यांचं एक्सप्लेनेशन आपल्याला निरुक्तामध्ये मिळतं. या शब्दांची व्युत्पत्ती देण्याचं जे काम आहे हे निरुक्ताने केलेलं आहे. तर निघंटू हा सुद्धा प्राचीन कोशच म्हणावा लागेल आपल्याला, तो सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सर्वानुक्रमणी आहे कात्यायनाची, ती तुम्ही बघू शकता. तुम्ही वैदिक कॉन्कॉर्डन्स आहे तो बघू शकता. म्हणजे तुम्ही जो टॉपिक रिसर्च साठी घेताय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे माहिती हवं की मला काय उघडायचंय. मी रिसर्च कोणत्या तरी वेगळ्याच याच्यात करतोय आणि मी हा निघंटू उघडला तर काही उपयोग होणार नाही, कारण तो शब्द कदाचित मला मिळणार नाही, किंवा मी निरुक्तात गेलो तरी मला त्याची व्युत्पत्ती कदाचित मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवायचं की कोणती डिक्शनरी मला उघडावी लागेल. जसं आता इथे काही डिक्शनरीज मी दिल्या आहेत, संस्कृत डिक्शनरीज, ज्या की सगळ्या संस्कृत इंग्लिश डिक्शनरीज आहेत. बघा कोणत्या कोणत्या साली त्या प्रकाशित झाल्या ते तुमच्या समोर आहे. याच्यातली ही जी डिक्शनरी आहे ही तुम्ही वापरली पण असेल, आपटे प्रॅक्टिकल संस्कृत इंग्लिश डिक्शनरी. बऱ्याचदा संस्कृतचे विद्यार्थी ही वापरतात. त्याच्या पुढे सुद्धा आहेत ज्या की इंग्लिश टू संस्कृत आहेत. मोनियर विल्यमची आहे, आपटेंची सुद्धा आहे. काही बाकीच्याही डिक्शनरीज आहेत ज्या की मी लिहित बसलो नाहीये, ज्या की आहेत संस्कृत टू फ्रेंच, संस्कृत टू जर्मन, संस्कृत टू लॅटिन. आणि फक्त असंच नाही की शब्द आणि त्यांचा अर्थ एवढंच देणाऱ्या डिक्शनरीज असतील, तर स्पेशलाइज डिक्शनरीज सुद्धा आहे. म्हणजे जसं an encyclopedic dictionary of Sanskrit on historical principles, index to the names in the Mahabharata, the Vedic index of names and subjects, अशा कितीतरी डिक्शनरीज ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. किंवा पुराणिक एन्सायक्लोपीडिया आहे तो तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. म्हणजे या डिक्शनरीज ज्या आहेत स्पेशलाइज डिक्शनरीज, त्यांचा वापर सुद्धा तुम्ही तुमच्या रिसर्च साठी जो आहे तो करू शकता. तुम्ही या डिक्शनरीजचा वापर कसा करू शकता, तर आधी जेव्हा तुमच्या समोर एखादा शब्द येतो तेव्हा तो शब्द तुम्ही बघा की कॉन्टेक्स्टने तुम्हाला त्याचा काही अर्थ समजतोय का, वर काय होऊन गेलं, पुढे काय होणार आहे,
हे सगळं वाचून घ्या, कदाचित त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला लागून जाईल. म्हणजे ही तुमची फर्स्ट स्टेज असेल जेव्हा तुम्ही टेक्स्च्युअली काही अभ्यास करताय, टेक्स्च्युअल बेस असा काही रिसर्च करताय. कधी कधी नाही पटकन तिकडचा शब्द आपल्याला समजत, पुढचं मागचं वाचलं, तो रेफरन्स घेतला की आपल्याला तो अर्थ समजतो. जर तरी पण अर्थ समजतच नसेल तर मग तुम्ही डिक्शनरी उघडू शकता. ऑनलाईन डिक्शनरीज पण आजकाल अवेलेबल आहेत, त्या तुम्ही बघू शकता, किंवा ज्या आपल्या फिजिकल कॉपीज आहेत डिक्शनरीजच्या त्या सुद्धा तुम्ही उघडून बघू शकता, त्यांच्यामध्ये बघू शकता. त्या डिक्शनरीमध्ये ती जर ऑनलाईन असेल तर तुम्ही जस्ट तो शब्द टाईप केलात की तुम्हाला सगळं काही त्याचा अर्थ वगैरे, त्याचं एखादं वाक्य वगैरे असं मिळतं. तुम्ही ती डिक्शनरी जी कोणती घेतली असेल तिच्या सुरुवातीचे जे भाग आहेत ते वाचायचे, डायरेक्ट डिक्शनरी उघडायची नाही. म्हणजे मला शब्द काय हवाय गणपती, तर डायरेक्ट ग उघडला असं करायचं नाही. तिच्या सुरुवातीला काहीतरी दिलेलं असतं की तिचा वापर कसा करायचा आहे त्या डिक्शनरीचा, ते लक्षात घेऊन त्या डिक्शनरीचा वापर करायचा. आणि त्या डिक्शनरीमध्ये तुम्हाला त्या शब्दाचे अनेक अर्थ मिळतील, तर त्यातला कोणता अर्थ तुम्हाला तुमच्या या टेक्स्टमध्ये लावायचा आहे ते तुम्ही ठरवायचं. जसं की सैंधवम आनय असं वाक्य होतं, तिकडे सैंधवमचे दोन्ही अर्थ मला डिक्शनरीत मिळाले. अश्व पण मिळाला आणि मीठ, सॉल्ट असा पण अर्थ मिळाला. मग आता याच्यातला कोणता अर्थ मी लावायचा आहे, घोडा अर्थ लावायचा आहे का लवण अर्थ लावायचा आहे, हे त्या कॉन्टेक्स्टने ठरवायचं. आणि मग तसा त्या शब्दाचा जे अर्थ आहे तो घ्यायचा, किंवा ते वर्ड कॉम्बिनेशन जे काही असेल ते बघायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही डिक्शनरीजचा वापर करू शकता. आजच याचं लेक्चर होणार आहे डिक्शनरीजचं, त्यामुळे तुम्ही ते नक्की ऐका. म्हणून मी त्याच्या अजून खोलात जात नाहीये. मी एखाद दोन स्लाइड्स ज्या होत्या त्या म्हणून गायल्यामध्ये बनवलेल्या, की तुम्ही आज रात्री ते लेक्चर ऐकाल, त्याच्यामध्ये या सगळ्याचा उल्लेख असेल. आता मला काही विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेली होती की तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो पेपर आहे त्याची असाइनमेंट आणि त्याचं प्रोजेक्ट म्हणजे क्लास सेमिनार यांच्याबद्दल सांगा आम्हाला असं. त्यामुळे ते मी सांगतोय. त्याच्या संदर्भातही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नंतरही फोनवरती त्या विचारू शकता. तर तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीचा हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये इंटरनल असेसमेंट जी आहे ती 50 मार्काची असणार आहे टोटल, जशी इतर पेपरांमध्ये पण आहे. बरोबर, 50 मार्क तुमचे रायटिंगचे आहेत आणि 50 मार्क तुमचे इंटरनल म्हणजे इकडनं जाणारे मार्क असणार आहेत तुमचे. तर त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो असाइनमेंट आहे, दुसरा जो मुद्दा आहे तो क्लास सेमिनार आहे, आणि तिसरा जो मुद्दा आहे तो अटेंडन्स आहे. तर आपण पहिल्या दोघांबद्दल बोलूया, म्हणजे असाइनमेंट आणि क्लास सेमिनार बद्दल. तर असाइनमेंट म्हणून तुम्ही एक रिसर्च पेपर लिहायचा आहे. तुमचा जो काही विषय आहे, MA योगशास्त्र असेल, MA संस्कृत असेल, एपिक्स अँड पुराणाज असेल, अर्थशास्त्र असेल, याच्यामधला तुम्हाला जो कोणता विषय हवा आहे तो विषय तुम्ही घेऊ शकता. असं काही नाहीये की तुम्ही तुमच्या स्पेशलायझेशनचाच विषय घेतला पाहिजे. ओके, एनी टॉपिक यू कॅन चूज, एनी टॉपिक. ओके, जो हवा तो टॉपिक तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने काय बघायचंय तर तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीचे प्रिन्सिपल्स तो रिसर्च पेपर लिहिताना अप्लाय करता की नाही, इम्प्लिमेंट करता की नाही. बाकीचे जे काही तुमचे पेपर्स आहेत त्याच्यामधनं तुमचं संस्कृतचं नॉलेज किंवा त्या पर्टिक्युलर पेपरचं जे काही टॉपिक असेल त्याचं नॉलेज तुमच्या शिक्षकांना समजणार आहेच. रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो विषय असणार आहे त्याच्यासाठी जो पेपर लिहाल त्यात ही सगळी प्रिन्सिपल्स, म्हणजे तुम्हाला काल जे नरसाळे मॅडमचं लेक्चर झालं, ताजणे मॅडमचं लेक्चर झालं, किंवा अगदी 7 का 8 तारखेला पण तुमचं एक लेक्चर झालेलं होतं, म्हणजे याचा जो फर्स्ट सेगमेंट होता तो झालेला होता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टी सांगितल्या गेलेल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट तुम्ही कशा करता त्या रिसर्च तो रिसर्च पेपर लिहिताना हे आम्ही बघणार आहोत. की त्यामुळे तो त्या पद्धतीने लिहायचा आहे. तुम्ही तो रिसर्च पेपर लिहायचा आहे, तो कॉपी करायचा नाहीये. कारण मला असा एक फोन आला होता की असाइनमेंट आणि रिसर्च पेपर जे आहेत ते कॉपीच करून द्यायचेत का, कारण सगळे कॉपीच करतायत.
तर तो कॉपी करायचा नाहीये. तुम्ही विषय ठरवा. तुम्ही जे तुम्ही जे काही MA करताय ज्या कोणत्या विषयात, त्या विषयाशी संबंधित कोणताही छोटा विषय घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही एक रिसर्च पेपर लिहा, ज्याच्यात तुम्ही हे रिसर्च मेथोडॉलॉजीच्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करू शकता, अप्लाय करू शकता. जसं काल मॅडमनी सायटेशन्स बद्दल बोलल्या, किंवा रेफरन्स कसा द्यायचा, कोणत्या पद्धतीने रेफरन्स द्यायचा, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. ते त्याच्यामध्ये बघणं फार गरजेचं आहे की तुम्ही ते सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे की नाही. तुमचं त्या विषयाच्या संदर्भातलं नॉलेज असलंच पाहिजे, पण तो त्याचा प्रायमरी मोटिव्ह नसणार हे लक्षात घ्या. त्याचा प्रायमरी मोटिव्ह हाच आहे त्या रिसर्च पेपरचा, की तुम्ही हे सगळं तिथे इम्प्लिमेंट कसं केलेलं आहे हे बघणं. आणि दुसरा जो भाग असेल तो तुम्हाला आमच्याकडनं दिला जाणार आहे रिसर्च पेपर रिव्ह्यू साठी. म्हणजे जो क्लास सेमिनार असतो की नाही तुमचा, इतर विषयांसाठी तुम्हाला 20 मार्काला तो क्लास सेमिनार होतो, बरोबर. तर तो इन्स्टेड ऑफ क्लास सेमिनार आम्ही तुम्हाला एक पेपर देऊ. तो जो पेपर असेल त्याचा तुम्ही रिव्ह्यू करायचा आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला जेव्हा ते पेपर मिळतील तेव्हा तुम्ही त्या शिक्षकांशी बोलू शकता, किंवा कोणतेही जे इकडचे शिक्षक आहेत त्यांच्याशी बोलून तुम्ही रिसर्च पेपर रिव्ह्यू कसा करायचा हे तुम्ही ठरवू शकता. तर ते तुम्हाला आमच्याकडनं मिळतील. ते अजून दिले गेलेले नाहीयेत रिसर्च पेपर रिव्ह्यूचे पेपर्स. त्यामुळे आता तुम्ही लगेच करायला काय घ्यायचं आहे तर असाइनमेंट, म्हणजे रिसर्च पेपर रायटिंग. हे जे 20 मार्काचं आहे ते तुम्ही करायला घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये की तुम्ही हे सगळं जे काही शिकलात या वर्कशॉपमध्ये ते त्याच्यामध्ये दाखवायचं आहे त्या पेपरमध्ये तुमच्या. आणि आमच्याकडनं तुम्हाला पेपर मिळाला की मग रिसर्च पेपर रिव्ह्यू करायचा आहे. आणि तुमचा जो अटेंडन्स आहे 10 मार्काचा, तो तुम्ही हा जो वर्कशॉप अटेंड केलेला आहे त्याच्यावरून, आणि तुमचं इथे अन्य कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तुम्ही सगळी लेक्चर्स अटेंड करता की नाही, तुम्ही हा विषय कसा मांडलेला आहे, तुम्ही रिसर्च पेपर रिव्ह्यू कसा देणार आहात त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. कारण हे ऑनलाईन झालेलं आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही रिसर्च पेपर रिव्ह्यू जेव्हा कराल तेव्हा आम्हाला एक्झॅक्टली समजेल की तुम्ही व्यवस्थित ही लेक्चर्स अटेंड केलेत की नाही, तुम्ही सगळ्या नोट्स नीट काढलेल्या आहेत की नाही या RM च्या, ते आम्हाला त्यावेळी समजेल. त्यामुळे या सगळ्याचे मिळून तुम्हाला अटेंडन्सचे जे मार्क आहेत ते मार्क दिले जातील. तर आता तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. रिसर्च मेथोडॉलॉजीवर एक पुस्तकाचं नाव सांगा ना, मी विकत घेऊ शकतो. नाही, आम्ही तुम्हाला ते सांगू. म्हणजे माझ्यामध्ये एक तुम्हाला मेसेज टाकला ना माझ्यामध्ये मेघानंदांनी, त्याच्यात रिसर्च मेथोडॉलॉजीची पुस्तकं होती. सर मी एक विचारू प्रश्न. हम्म. हा जो तुम्ही जास्तीत जास्त ट्रान्सफर म्हणजे तुमच्या ज्या PDF किंवा आम्हाला हे दाखवलेत ना प्रेझेंटेशन, तर ते सगळं इंग्लिशमध्ये आहे आणि आम्ही बाकी काही पेपर्स आहेत ते मराठीत लिहिणार. मग आता हे रिसर्च मेथोडॉलॉजीला काय होतंय की बरंचसं मटेरियल इज इन इंग्लिश अँड डिफिकल्ट टू ट्रान्सलेट इन मराठी. तर काय करायला पाहिजे अशा वेळेला? आय मीन वी कॅन राईट वन पेपर इन इंग्लिश, असं आहे फॅसिलिटी अवेलेबल? आम्ही तुम्हाला त्याचे प्रश्न देऊ रिसर्च मेथोडॉलॉजीचे. ते प्रश्न दिल्यानंतर मग तुम्ही हे बघा की कशात, जर तुम्हाला सापडत नसेल तर काय करायचं ते. अजून तुम्हाला प्रश्न मिळालेले नाहीये, त्यामुळे आता तुम्ही हा प्रश्न असाच ठेवा. जेव्हा तुम्हाला सगळ्या शिक्षकांकडून प्रश्न येतील ते प्रश्न मी टाकेन तुमच्या ग्रुप्स वरती प्रत्येक MAच्या, आणि त्याच्यानंतरच तुम्ही बघ की याची माहिती तुम्हाला मटेरियल खूपच कमी त्यावेळी आहे. तुम्ही बघा. आता बघण्यात काही म्हणजे आता ते सांगण्यात काही पॉइंट नाही, कारण तुमच्याकडे प्रश्नच नाहीयेत. शेवटी ते प्रश्न तुमच्या पेपरात असणार आहेत, त्यामुळे त्यानुसार तुम्ही बघा. हो हो चालेल सर, नक्की. थँक्यू. Ajay sir, similar question. Like you were explaining everything in Marathi, but I think it is all in English. So I was thinking how this would be in English to be written and all. Couple of my, queries were in that fashion. But you explained everything in Marathi, good to understand. But while writing in English, how would I write this? तुमच्याकडे त्याची पुस्तकं असतील. वी विल गिव्ह यू स्टडी मटेरियल.
Okay, okay. We will give you. Same question was asked by आलाय PDF. Dr. Anuja Purandare. Yeah. हो PPT शेअर केल्या जातील. We will share PPTs with all of you. हे झालं Sir, ना? you mentioned about one more lecture happening today. You look at the YouTube. So that YouTube link will come or it's happening today, or I did not get that properly. Yeah, that link, I think she has posted the. आहे माझ्याकडे आहे घेऊन ठेव आम्ही हे काढू का आता If it is not there, I will post. येस फीडबॅक लिंक पोस्ट केली आहे. कोणीतरी ती लिंक कॉपी करून योगाच्या ग्रुपवर टाकली आहे आता. मी चॅटबॉक्स मध्ये ऑलरेडी काय बोलत होते? पण ते सगळ्यांकडे नसेल ना योगाच्या ग्रुप. आमच्या ग्रुप वेगळा आहे. कशाच्या लिंक बद्दल बोलताय? नाही मी फीडबॅक फॉर्मची Hello? लिंक सध्या चॅटबॉक्स वर टाकलेली आहे. केली माझ्या येस चावीसाठी आली केली माझ्या मध्ये That YouTube link is already there in Sanskrit department. You have already put in, sir. I will share the link. It is already there, sir. Ajay sir. Kanak म्हणून कोणीतरी. Okay. But it is not in Yoga Shastra group, I guess. The YouTube link which Ajay sir is talking, right? It is in the generic Okay. group called I will Sanskrit. share, I will share. No. So we are not in that group. Okay. No. In that group. I'm talking about the feedback form link of Ajay sir's. Somebody has posted in the yoga group. No, that is different topic, ma'am. We were Yes. asking Ajay sir had spoken No, about the no. YouTube. Yes, I know that. I'm just telling Ajay sir. Ajay sir, ती link मग पाठवा. हो तुम्ही त्याच्यात नसाल कदाचित मी पाठवेन ती लिंक. Thank you, sir. Thank you, Ajay sir. sir, should I stop the recording? Thank you, sir. डाऊट्स आहेत का कोणाला काही? डाऊट्स नसतील तर मग थांबूया आपण. मग मेधा मॅडम तुम्ही मीटिंग lectures tomorrow? मेधा मॅडम Sir, feedbacks के link भेजो ना. हॅलो It is in the chat box. Chat box में नहीं दिख रहा है मैडम. Scroll up कीजिए, दिखेगा. नहीं हो रहा है. देख के तो फिर बाद में आपको ये कर रहे हैं हम. कब से ट्राई कर नहीं हो रहा है. People are writing thank you, तो मैंने ऊपर चले जाते हैं. लेकिन नहीं हो रहा है ना post सर. किया Should है. not write thank you submitted. Just copy the link. फिर से पोस्ट किया है, देख लीजिए. Okay, Yeah, please thank you. don't do formal thank you. Even I submitted. have posted it again. I have also posted. माझी दिसते का सगळ्यांना माहित नाही. मला इकडे सगळे थँक्यूचे मेसेजेस दिसत आहेत. हो, दोघांचे पण दिसतात. So we can see. Thank you, sir. It's visible. थँक्यू सर सर एक Thank you, sir. उद्या क्लासेस आहेत का? रेग्युलर क्लासेस